नारायण नारायण नारायण। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रभु रामचंद्र भगवान की, गोदावरी गंगा मैया की जय, त्र्यंबकेश्वर भगवान की, श्रीमन्निवृत्तिनाथ महाराज की, सिद्ध दिगंबर गणेश महाराज की जय। आवाज एकनाथ महाराजांनी स्वतः एक अभंग लिहिला आणि त्यास म्हणतात, केले आवाहन जेथ नाही विसर्जन, भरला ओ तो प्रोत स्वामी माझा देवदत्त, गाता येत नाही पूर्ण सोलिनता पाही, एका जनार्दनी खून विश्वी भरला परिपूर्ण। संपूर्ण विश्वाचं भरणपोषण करणारा विश्वंभर भगवान या ईश्वरानं सगळ्या जगाला व्यापून टाकलेलं आहे, सर्वत्र विराजमान श्रीहाई आहे। आणि या परब्रह्माच्या दर्शनानं माझं जीवन आज कृतकृत्य झालं असं ते म्हणत असत। चंद्रकुंडाजवळचं राहणं, सूर्यकुंडाजवळ बसणं आणि उठणं, नाथांनी त्या पवित्र देवगिरी किल्ल्यावरती सूर्यप्रभंजन तीर्थाजवळ गुरुकृपेनं आपलं अनुष्ठान पूर्ण केलं आणि ब्राह्मे मुहूर्ते चोत्थाय चिंते दात्मनोहितम या उक्तीप्रमाणे ते पहाटे उठत असत, स्नान संध्यादी कर्म करत असत आणि पूर्वाभिमुख होऊन बसत असत। कृष्ण परमात्म्याचं ध्यान, पंचोपचार पूजा, पौराणुक्त पूजा, वेदोक्त पूजा आणि नारद पांचरात्र पद्धतीची पूजा, देशकाल परत्वे ज्यांना जी पूजा करता येईल त्यांनी ती पूजा करावी। उपचाराला काही साहित्य नसेल आणि देवाची पूजा तर करायची आहे, अशा प्रसंगाला आद्य शंकराचार्य असं म्हणाले की परापूजा नावाचं प्रकरण करा। याच परापूजेचं प्रकरण तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात असं लिहिलं, कासयानी पूजा तुझी करू केशी राजा। कुणी म्हणेल की मी अक्षत सुंदर आणल्या, कुणी म्हणेल की मी फुलं फार उत्तम आणले, कुणी म्हणेल की मी दुर्वा फार चांगल्या आणल्या, कुणी म्हणेल की मी रांगोळी फार उत्तम काढली, कुणी म्हणेन मी आज देवांच्या समोर आरास खूप छान केली, परंतु देवाचंच घेतलं आणि देवाला लावलं। स्त्रिया पूर्वी पंचपाळ किंवा बगवं घेऊन जगदंबेला गेल्यानंतर कदाचित ते बगवं विसरलं तर देवीच्याच कपाळाचं कुंकू घ्यायचं आणि आपल्या कपाळाला लावायचं, म्हणजे तिचंच घ्यायचं आणि तिला लावायचं। तसं आपलं काम आहे। आपण म्हणतो मी पाणी आणलं, मी पंचामृत आणलं, मी मध आणला, मी तूप आणलं, मी फुलं आणले, मी अत्तर आणलं। अरे आणलं कुठून? त्याच्या सृष्टीमध्ये निर्माण झालेलं सगळं आहे ना हे। आपण काय करणार आहेत? आपण पारतंत्र्यातच आहेत ना, परिच्छिन्न, स्वतंत्र, अगम्य, अगोचर, अनंत, अमाप असं जे सनातन ब्रह्म आहे, त्या ब्रह्माच्याच सत्तेनं सगळं जगत निर्माण होतं आणि त्या जगतातले पदार्थ त्याच्याच लीलेनं उत्पन्न होतात। स्वेदज, अंडज, उद्भिज आणि जारज, खेचर, भूचर आणि जलचर जेवढ्या म्हणून येवणी आहेत त्या सगळ्या भगवंतानीच निर्माण केल्यामुळं मी हे आणलं, मी ते आणलं, हा आपला जो कळत नकळत भ्रम आहे तो बाजूला ठेवला पाहिजे। गुरुकृपेनं मला मिळालं आणि देवाच्या इच्छेप्रमाणे मला इथे वस्तू आणता आल्या, असे दोन शब्द उपयोगात सातत्याने आणू जावेत। भगवंताची ते पूजा करत असत आणि आपल्या शुची देशात स्थिर आसनावर आरूढ होऊन भगवंताची प्रार्थना पूजा सातत्यानं ते करत असत। नाथांची तीव्र तपश्चर्या चालली,
आणि अचानकच एक प्रसंग असा आला, एक काळसर्प आला, 10च्या आकडेवाला, फणा काढलीला, फुतकार करत होता. त्याचं विष अत्यंत बेकार होतं. म्हणजे त्याच्याजवळ जाऊन नुसतं त्यांनी फुतकार केला तर त्यानं सुद्धा माणसं भुलून वेडी होतील, किंबहुना कोमात जातील, असं त्याचं विष. परंतु माऊली असं लिहितात, विषकी आहारी पडे. अभ्यासानं विष पचवता येतं. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना हा दृष्टांत कळेल. मोठ असायची पूर्वी पाण्याची, विहीर असायची आणि त्याच्यासमोर एक हौद असायचा दगडी बांधलेला. त्याला आमच्या मराठवाड्यात थारुळ म्हणतात, कदाचित इकडे एखादा शब्द वेगळा असू शकतो. तर त्याला दगड लावायचे, चिखल मातीचा लावायचे, पाणी साठायचं आणि दिवसभर गुरांना, गायींना, पक्ष्यांना मुबलक मिळायचं. आता काय झालं आहे, पाणी आहे परंतु मोटरीची चावी शेतकऱ्याच्या गड्याच्या कमरेला आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला ते पाणी पिता येत नाही. पक्ष्यांना मिळत नाही, गायींना मिळत नाही, बैलांना म्हशींना मिळत नाही, शेळ्या मेंढ्यांना मिळत नाही. किंबहुना अरण्यात असलेले जे श्वापद आहेत ते पाण्याच्या पिपासेपोटी पाणी जिथे असेल त्या भागात फिरतात, त्यांनाही ते पाणी मिळत नाही. श्रोते हो, जुना काळ असा होता की नाडा आणि सौंदड असे 2 प्रकार आहेत. त्या दोरीचे, त्या दाव्याचे 2 प्रकार आहेत. तर नाडा वर असतो आणि सौंदड खाली असते. ती दोरी बारीक असते. पण काय ऑब्झर्व आहे ज्ञानोबाऱ्यांचं स्कॅनिंग जरा पहा तुम्ही. एवढी मोठी दगडी शिळा असते आणि त्या दगडी शिळेला ती दोरी कापते. एरवी दगड कटिंग करायला हल्ली उपकरण आहेत, पण त्या काळात पाथरवट त्याला फोडत असत आणि दगडाचा, मूर्तीचा, तळखड्याचा, हैदरचा, पाठथरचा, चौकड्याचा आकार देत असत. परंतु त्या सौंदड नावाच्या दोरीनं तो दगड कापल्या जायचा. याचा अर्थ असा, अभ्यासप्य समर्थोसी मत्कर्म कर्मोभवात, म्हणजे अभ्यासाविना काही, अभ्यास असेल तर काहीही करता येतं, विष पचवता येतं, दगडांनाही कापता येतं. चला अजून एक चिंतन करण्यासारखं आहे. किती करावं तेवढं थोडंच आहे. ओले मूळ भीदी खडकाचे अंग. हिरवी दगडं फोडणं कठीण आहे, पाषाणाला ब्लास्ट करणं कठीण आहे. त्याला छिद्र पाडावं लागतं, सुरुंग भरावा लागतो आणि त्या दारूच्या एका वातीला काडी ओढली की मग त्याचा स्फोट होतो आणि मग त्याचे पाषाणाचे तुकडे इकडे तिकडे उडतात. पण संतांचं स्कॅनिंग पहा. ते म्हणाले, ओले मूळ भीदी खडकाचे अंग. उंबर, वटवृक्ष, पिंपळ हे काकवृष्टीतून जेव्हा खाली पडतात विष्ठेतून, तेव्हा त्या बीजाला अंकुर फुटतो. त्याला पाणी घालायला कोणी नसतं. त्याचा अभ्यास तोच पूर्ण करतो आणि त्याचे तंतुमुळं आणि सोटमुळं हे त्या काळ्या पाषाणामध्ये शिरतात आणि आपली जागा, आपली व्यवस्था आपली आपणच करून घेतात. त्यांच्या अवस्था त्यांचे तेच करून घेतात. समर्थ रामदास स्वामींचं एक अभंग आहे आणि फार छान आहे. तो अभंग असा आहे, पहा रे पहा मातेच्या स्तनी. मी हा अभंग म्हणण्यासाठी 1 सेकंद का थांबलो हे तुमच्या कोणाच्या लक्षात आलं की नाही माहिती नाही. मी स्वर शोधत होतो. आता इथे तानपुरा नाही, संवादिनी नाही, वीणा नाही, तबला नाही, पखावज नाही. मग स्वर सापडला मला त्याचा आणि स्वर लागला खरजात. पहा रे पहा मातेच्या स्तनी, चिंतित रक्त मांसमल खाणी, तिथे विमलते दुग्ध भरोणी, कोण पाणी घालितो कोण पाणी घालितो, तो राम आम्हाला देतो, तो राम आम्हाला देतो. काय सुंदर आहे. किल्ल्याचे तट बर का, तयासी फुटती पिंपळवट रे, कोण पाणी घालितो, तो राम आम्हाला देतो. समर्थ आणि त्यांचे भिक्षा मागणारे काही विद्यार्थी पाहिले. काही लोक हसले. लोकांच्या जीवावर जगता तुम्ही. समर्थ म्हणाले, तुम्ही देता म्हणजे काही उपकार करता,
तुम्हाला रामाने दिलंय, तुम्ही आम्हाला देता, तो राम आम्हाला देतो, आम्ही काय कोणाचे खातो. भगवंतच देतो ना, त्याच्याशिवाय काही करता येत नाही. प्रकरणं वाढत जातील. मला नाथांच्या जलसमाधीपर्यंत उद्यापर्यंत मांडणंच गरजेचं आहे, नाही तर अर्ध चरित्र राहील, अर्ध पुढे कधीतरी पाहावं लागेल. मग उद्या आपला समारोप आहे. हे कंटिन्यू मला महिनाभराचं चरित्र, 7 दिवसाचं चरित्र आहे, 5 दिवसात आपल्याला पूर्ण करणं ही माझी तशी कसोटीच होती. आणि कालपासून जरा लोक कमी आहेत, परंतु वेळ व्यवस्थित मिळते आहे. कालही व्यवस्थित वेळ मिळाला मला, आजही तो मिळाला आहे. जेवढे श्रोते असतील तेवढं वक्त्याला उधाण येतं. चिंतनाची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ होती. ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्याला पाहिलं की वक्त्याला अजून काहीतरी नाविन्यपूर्ण मांडावं हा विषय वाटत असतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराज किल्ल्याच्या उत्तरेला शांत बसले होते. नाथांनी शांभवी मुद्रा केली होती आणि अचानकच काळा डोंब्या 10च्या आकडेवाला एक नाग आला आणि त्या सर्पानं नाथ महाराजांच्या अंगाला वेढा मारला. जसं यमुनेत कालियामर्दन करायला गेल्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या अंगाला कालियानं वेढा मारला, तद्वत नाथांच्या शरीराला ध्यानधारणा करताना वेढा मारला. सापाचं खालून अंग थंड असतं आणि वरून गरम असतं. तुम्ही हात लावून पहा, तुम्हाला कळेल. त्या नागानं त्रास देण्याचा प्रयत्न केला, परंतु गुरुनिष्ठा आणि प्रेम आणि सर्वत्र परब्रह्म 6वा अध्याय 29 क्रमांकाचा श्लोक श्रीमद भगवद्गीता, त्यात असं वर्णन आलेलं आहे. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. सिद्धाला, योग्याला, महापुरुषाला सर्वत्रच ब्रह्म दिसत असलं ते भेदाच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांचा दुजेपणाचा भाव समाप्त झालेला असतो, त्यांचा अपपर भाव समाप्त झालेला असतो. त्यांना सगळं जगत हरिमय दिसत असतं. याला एक दृष्टांत देतो. या ग्रंथातला नाही आहे, नाथचरित्रातला नाही आहे, भगवद्गीतेतला नाही आहे, महाभारत भागवतातला नाही आहे, वृंदावनातला दृष्टांत आहे. ऐका. वैष्णवाच्या परंपरेतले, विष्णुस्वामी परंपरेतले एक त्रिदंडी संन्यासी होते, विवेक काका. पूर्वी आणि आत्ताही रामानुजांना त्रिदंड, रामानंदांना त्रिदंड, पण यांच्या पूर्वी एक विष्णुस्वामी आचार्य होते. त्या विष्णुस्वामी आचार्यांना त्रिदंड होता. त्रिदंड म्हणजे काय? वागदंड, कर्मदंड, मनोदंड, त्रिभिर्दंडैहि उच्यते. वाक म्हणजे वाणीवर नियंत्रण, कर्मदंड म्हणजे सुव्यवस्थित वर्तन करणे, कर्मदंड, वागदंड, कर्मदंड, आणि शेवटचा मनोनिग्रह. कारण मनही चंचलही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. मन हे चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. हे मन एवढं घातक आहे म्हणून संतांची प्रार्थना आहे. ऐका ना, मन करारे प्रसन्न, सर्वसिद्धीचे कारण. भीमसेनजींनी गायलेला अभंग फार छान आहे. राम रंगी रंगले मन हे राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले, आत्मरंगी रंगले मन हे राम रंगी रंगले. ज्याचं मन रामभजनात रंगलीलंय, कृष्ण दत्त भजनात रंगलीलंय,
त्या रंगलेल्या मनाला बेरंग चढत नसतो आणि तो प्रातिभासिक, माईक, नश्वर, नासक्या पदार्थाकडे लक्ष आकृष्ट करत नसतो. त्याला आवड असती अविनाशी तू तद्विधी, अविनाश करी आपुलिया ऐसे. पण पुढचं प्रकरण आहे, लावी मना पिसे गोविंदाचे. पिस म्हणजे वेड लागलं पाहिजे. कशाचं? गोविंदाचं. असं गोविंदाचं वेड लागलेले एक त्रिदंडी संन्यासी होते. गोविंद राधे, गोविंद राधे, गोविंद राधे, गोविंद राधे नित्यस्मरण करायचे. आणि ते होते विष्णुस्वामी परंपरेतले. क्षमा मागतो, विष्णुस्वामींच्या बाबतीत बऱ्याच लोकांना नीटनेटकं ज्ञान नाही. विष्णुस्वामी हे युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या काळात होते आणि त्यांची पाद्यपूजा झाली असं वैष्णव काव्यस्मृती नावाच्या ग्रंथात मला अभ्यासायला मिळालं. आणि ते कलापग्रामचे होते. म्हणजे पांडवांनी स्वर्गारोहण उत्तराखंडातून तिबेट चायनाच्या अलीकड बद्री केदार ओलांडल्यानंतर ज्या दरीखोरी पर्वतांच्या रांगा आहेत तिथून स्वर्गारोहण केलं. त्या जागी विष्णुस्वामी उदयाला आले होते. तपश्चर्या करत होते, साधना करत होते. त्रिदंडी संन्यासी होते. आणि त्रिदंडी संन्यासाला वैश्वदेव करता येतो, हवन करता येतं, यज्ञ कर्म करता येतं, गायत्री म्हणता येते, जानवं काढण्याची गरज नाही आणि शेंडी काढण्याची गरज नाही. ते संन्यासानंतर सुद्धा आहे त्या आपल्या घरात राहू शकतात. ही परंपरा. याला पुरावा काय? मी पुराव्याविना अभ्यास करून आपल्यासमोर बोलतोय तसा बोलणार नाही. मला ठाऊक आहे या क्लिपा एडिट होऊन आज ना उद्या लोकांच्यापर्यंत जाणार आहेत. विष्णुस्वामी प्रथमतो, निंबादित्यो द्वितीयकः, मध्वाचार्य तृतीयस्तु, तूर्यो रामानुज स्मृतः. विष्णुस्वामी प्रथमतो, जगातले वैष्णवातले पहिले आचार्य विष्णुस्वामी. मी निर्मोही आणि आखाड्यात होतो 95 ते 2014 पर्यंत. त्यामुळं महंत, झुंडी महंत, स्थानापती, नागा, कोठारी, भंडारी, पुजारी, रसैया हे सगळं माझ्या पाठ कंठस्थ झालेलं आहे. श्रोते हो, विष्णुस्वामी हे तपस्वी होते. ऊर्ध्वपुंड्र गोपीचंदन लावत असत, 12 तिलक करत असत. आणि मी म्हणालो होतो आखाड्यात की मला त्रिदंड संन्यास द्या. ते म्हणाले वैष्णवांचा. मला असू द्या ना, संन्यास संन्यास. तो शाक्ताचा काय, शैवाचा काय, गाणपत्याचा काय, ना वैष्णवाचा काय. शेवटी न्यास करायचा आहे ना, संघाचा न्यास करायचा आहे. गेलो मी आचार्य रामलखनदास महाराजांना सरकारवाड्यात भेटलो. त्याचबरोबर काशीच्या षष्ठपीठाच्या सतुआ बाबा म्हणजे जमुनाचार्य महाराजांना भेटलो. पण निर्णय असा झाला की विष्णुस्वामींची परंपरा आता समाप्त झाल्यामुळे, जसं गोडसे गुरुजींच्यामुळे शतपत्र प्रकरण ब्राह्मण जन्माला राहिला, जिवंत राहिला, तसं बाष्कळ शाखा ब्राह्मणांची लुप्त झाली, गोत्र आहे. तसं संन्याशांच्या अनेक शाखा होत्या, त्या संपल्यात. संन्याशांना गोत्र आहेत आणि 4 संप्रदाय आहेत. भुरीवार, कीटवार, आनंदवार आणि भोगवार हे दशनामी संन्यासातल्या दंडींचे 4 संप्रदाय आहेत. मग त्यांना विचारू लागतं कोण संप्रदाय से हो. मग त्याला जर सांगता आलं की कीटवार, भोगवार, आनंदवार तर करेक्ट. कोण गोत्र है, मग त्याला सांगता आलं. आता आम्ही द्वारका क्रमातले तीर्थाश्रम, आमचं अविगत गोत्र. आणि वैष्णवात जे संन्यास घेतील त्यांचं अच्युत गोत्र, सरळ स्वच्छ गणित असे अच्युत गोत्राचे विष्णुस्वामी होते. आणि त्यांच्या हातात दंड होता. याला पुरावा काय? पुरावा आहे, ग्रंथ सांगतो. चतुसंप्रदाय दिग्दर्शन, ग्रंथाचे लेखक डॉक्टर राघवाचार्यजी वैष्णव आणि त्रिलोचन त्रिपाठी. त्याने असं लिहिलं, त्रिदंडहस्तम शिखायज्ञ सूत्रम, वाग्दंड, कर्मदंड, मनोदंड, त्रिदंडहस्तम शिखा यज्ञसूत्रम आणि विष्णुस्वामी आचार्यम शरणम प्रपद्ये.
गळ्यात जानवं असलेल्या, डोक्यावरती शिखा असलेल्या आणि हातात त्रिदंड असलेल्या विष्णू स्वामींना मनपूर्वक आम्ही नमस्कार करत आहोत. मला केवढा विस्तार करावा लागला एक वैष्णवाची कथा सांगण्यासाठी. त्यानिमित्ताने तुमच्या कानावरही गेलं. विष्णू स्वामी सोवळ्यात भिक्षा मागत असत, सोवळ्यात. आणि त्यांचा वृंदावनात परिक्रमा मार्ग असायचा. रमण रीतीच्या जवळ ते गेले आणि एक माता आपल्या पतींना आणि मुलांना स्वयंपाक करून आता ताटात वाढणार आहे, तेवढ्यात स्वामी तिथे गेले. मा भिक्षां देही, मला भिक्षा दे. आता भिक्षा कशी? खरं तर आमचे सगळे आता हे चोचले आणि नाटकं आहेत. चांदीचा पेलान, चांदीचंच भांडण, काही आवश्यकता नाही. करतल भिक्षा तरुतल वासह, पत्रा, कुटिया, माळवत, झाड, फांदी, शीतल छाया पुष्कळ झाली. आणि करतल भिक्षा, हातात मिळेल तेवढंच, अधिक नाही. विष्णू स्वामींचे नेम होते, करपात्रीजी महाराजांचे नेम होते, अजूनही काही महापुरुषांचे असे नेम आहेत. हां श्रोते हो, विष्णू स्वामी म्हणाले, मैया बहुत भूख लगी है, भिक्षा दे दो, भिक्षा पात्र है. बोले बाबा जी किस में लेंगे? बोले पात्र तो मेरे पास नहीं, मेरा करपात्र है. झोळी नाही, कटोरी नाही, काहीच नाही. काय एक छाटी वर एक छाटी उत्तरी, दंड संपलं. आणि कमंडलो हातात. मैया भिक्षा दे दो, भूख लगी है. बाबा जी पात्र कहाँ है? पात्र तो लाया नहीं और मेरे पास नहीं रहता, तो करकमल में डाल दो. म्हणजे हातातल्या पात्रात ती स्वयंपाक सोवळ्यातला आणायला लागली. स्वामी कडक होते, पण अचानकच स्वामींचं मन बदललं. कृष्ण गोविंद आणि राधेनं अशी अनुकंपा आणि कृपा केली. तुमची आणि माझी स्थिती अशी व्हायला पाहिजे. कशी सांगतो आता. सोवळ्यातली भिक्षा ती आत आणायला गेली आहे, मागितली स्वामींनीच. पण त्या वृंदावनातल्या स्त्रीचे 2 लेकरं तिच्या वाड्याच्या अंगणासमोर, घराच्या अंगणासमोर खेळत होते. आणि एका कटोऱ्यात दही आणि भात एकत्र करून ते खात होते. माशाही तिथे खूप जमल्या होत्या. आणि खायचे तोंडाला लावायचे, खायचे तो त्याच्या तोंडाला लावायचा. ते स्वामींनी निरीक्षण केलं. पुढचं ऐका. स्वामींनी दंड झाडाच्या फांदीला अडकवला. ऐकताय ना? ऐकताय ना? करतालाला तर टाळ नाही, झांज नाही, काय करावं कळेना. हात असे केले आणि कृष्ण गोविंदाचं स्मरण सुरू केलं. जय राधे श्री राधे, राधे राधे प्रिया प्रिया. जय राधे श्री राधे, राधे राधे प्रिया प्रिया. म्हणा जय राधे राधे प्रिया प्रिया. श्यामा श्यामा प्रिया प्रिया. श्यामा श्यामा प्रिया प्रिया. जय राधे श्री राधे, राधे राधे प्रिया प्रिया. जय राधे श्री राधे, राधे राधे प्रिया प्रिया. श्यामा श्यामा प्रिया प्रिया. एक साथ टाळ. श्यामा श्यामा प्रिया प्रिया. हरि हो राधे राधे प्रिया प्रिया. जय राधे श्री राधे, राधे राधे प्रिया प्रिया. जय राधे श्री राधे, राधे राधे. सगळे म्हणा, टाळी वाजवा.
आशामा श्यामा प्रिया प्रिया जय राधे श्री राधे 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 प्रिया प्रिया गिरिधर गोवर्धन लाल की वृंदावन विहारी लाल की जय जय कर. डोळ्यात पाणी व्हायला लागलं आणि स्वामी एकचित्त झाले. काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. लोकांतात एकांत शोधता आला पाहिजे. हे प्रवचन कीर्तन समाज हा लोकांत आहे, पण भजनात लोकांतात एकांत प्राप्त करून घेता आला पाहिजे. एकांत शब्दाबद्दल मी व्याख्या करतो, तुम्ही टाळ्या द्याल, पण ऐका आधी. लोकसंग्रहाचा जीवनात अंत केल्याविना, वाक्य पुन्हा ऐका, लोकसंग्रहाचा जीवनात अंत केल्याविना एकांत प्राप्त होत नाही आणि एकांताविना हृदयात श्रीकांत प्राप्त होत नाही. लक्षात घ्या. याकरता एकांताची आवश्यकता असते. साधूने एकांतात राहावं, निरावय राहावं, सोलीवर राहावं, समाधानी राहावं. मिळेल त्यात समाधान मानावं. न मिळलं तर दुःख करू नये आणि मिळलं तर हुरळून जाऊ नये असा जुना नेम आहे. श्रोते हो, स्वामी राधा कृष्ण करत नाचत होते. ती माऊली भिक्षा घेऊन आली. बाबाजी भिक्षा लो. आता जे हात भिक्षेला तयार होते त्या हाताने आता भिक्षा पात्र रद्द केलं आणि ते कर आता भजनाला पात्र केले. राधे राधे स्मरण करायला लागले. मैया तूने जो भिक्षा लाई हो हमें पसंद नहीं है. तूने जो भिक्षा लाई है ना वो मुझे पसंद नहीं है. सोवळ्यात भिक्षा मांगणारे बोले मैं क्या करूँ अभी. कुछ नहीं. बोले तेरे जो बालक दोनों दही और भात पा रहे हैं उसमें से थोड़ा शेष मुझे दे दे. लेकर एकामेकाच्या तोंडाला लावून उष्ट करत होते. त्यातला मला काही कण द्या, एक घास द्या. तिने विचारलं बाबाजी माझे लेकर आहेत ते आवळे जावळे मुलं आहेत दोन, त्यांचं कशाला खाता. अरे मैया तेरे लिए तेरे पुत्र है, तेरी बात अलग है लेकिन मेरी बात अलग है. बोले क्या. एक दाऊ भैया है और दूसरा कृष्ण कन्हैया है. याला म्हणायचे विवेक काका, कै आईशी दशा येईल माझ्या अंगा. सोहळ्यात मिळालं तर खूपच चांगलं आहे, अतिउत्तम आहे, पण नाही मिळालं तर काही आईशी दशा येईल माझ्या अंगा. चित्त पांडुरंगा झुरत असे. चित्त स्थिर, चित्त व्यवस्थित, चित्त श्रीहरी स्वरूप झालं पाहिजे. मग ते जीवन भेदाच्या पलीकडचं असतं, त्याला भय शिल्लक नसतं. अभेद वृत्ती असती, अद्वैत पथ असतो आणि देवतेशी भक्त एकरूप झाला असतो. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. मी चॅलेंज करतो आपल्या सगळ्याला, म्हणजे नाशिकापासून ते थेट गोदावरी जिल्ह्यातल्या आंध्र प्रदेशापर्यंत गंगेला ज्या ओढ्यांचं नद्यांचं पाणी गेलं आहे ते पाणी त्या गावातल्या सरपंचांनी ओळखून 5 ml फक्त परत आणायचं. नाही आणता येणार का. ते आता सागरमय झालंय. आता त्याच्या तत्वाशी ते एकरूप झालंय. ते परत माघारी येत नाही, ते परत येत नाही. ऐका आता, एवढा विस्तार मी का केला. अशीच चित्तवृत्ती नाथराया आपल्या केशव नावाच्या सागराचे एकरूप झाले होते. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. प्रति म्हणजे कडे. कोणाला नमस्कार करा, तो केशवाकडेच जातो, नारायणाकडेच जातो. तुम्ही दत्तात्रयांचं स्मरण करा, गणपतीचं करा, उमापती महादेवांचं करा, रामचंद्राचं करा, कोणाचंही करा, पण अंतिम टप्प्यात कृष्णार्पणमस्तु. पंढरपुरात एक म्हातारी राहत होती. जुना काळ आहे.
बडव्यांनी मंदिर स्वच्छ करायचं, टापटीप ठेवायची, देवाचा शृंगार करायचा, सकाळी काकड आरती व्हायची, ओठाला लोणी लावायचं. ऐका ना कथा. पूजा झाली की त्या म्हातारीने देवाला पुन्हा फुलं व्हायचे, तुळशी व्हायची, गुप्पीचंदन लावायचं. पुजारी कंटाळले. ऐकताय ना. एक दिवस असा राग आला पुजाऱ्यांना, पंढरपुरात राहणाऱ्या म्हातारीच्या श्रीमुखात, मराठी कळते ना, श्रीमुखात ताडकीनी मारली. म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं, पण म्हातारी म्हणाली कृष्णार्पणमस्तु. अरे पुढं जागा टाळ्या वाजवायला. कृष्णार्पणमस्तु म्हटल्यानंतर बडवे पुजारी, उत्पात पुजारी पांडुरंगाकडे आले आणि पाहिलं, कृष्णार्पण म्हटल्यामुळं तिच्या तोंडाला मारलेल्या चापटीचे हाताचे बोट हे भगवंताच्या गालावर उमटले होते. लक्षात ठेवायचं. खूप प्रसंग सांगण्यासारखे. सर्वत्र श्रीहरी आहे याची जाणीव एकदा झाली ना की आपण जे अर्पण करू ते भगवान स्वीकारतात. पत्रम पुष्पम फलम तोयम. षोडशोपचार पूजेला सगळं असावंच. माझं म्हणणं असं आहे, असलं तर उत्तमच आहे, पण नसलं तर फार हे नाही ते नाही या अहंतेच्या दुरीनं आपणच आपल्याला बांधण्याचा कृपया हा कुप्रकार करू नये. जे मिळेल त्यात भगवत पूजन करावं, मिळेल त्यात त्या देवाला आळवावं. नाथ महाराज त्या वनात, त्या रानात, त्या काननात, त्या शेतीत, त्या पर्वताच्या रांगेत जे मिळेल त्यात भगवंताची पूजा करत असत. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. त्वमेव माताचे पिता त्वमेव या श्लोकाचे ट्रान्सलेशन आहे मराठीत. खूप पूजन केलं. ऐका ना. जो साप नाथांना विष देऊन मारण्यासाठी आला होता, एकनाथ महाराज म्हणाले, माझ्या गुरुकृपेनं आणि माझ्या भजनामुळं सापाला काय झालं हे नीट ऐका नाथरायांच्या मुखातून. आम्हा डंकू आला काळ, आम्हा डंकू आला काळ, आम्हा डंकू आला काळ, आम्हा डंकू आला काळ. परी तो काळची झाला कृपाळ, परी तो काळची झाला कृपाळ, आम्हा डंकू आला काळ. भली ओळख झाली आता, चित्त मिनले श्री अच्युता, आम्हा डंकू आला काळ, आम्हा डंकू आला काळ. देहीचा फिटला संदेह, तव काळची झाला वाव. एका जनार्दनी भेटी, येणे जाणे खुंटले गोठी, आम्हा डंकू आला काळ. तव तो काळची झाला कृपाळ. गोपाल कृष्ण भगवान की. श्रोते हो, जो नाग दंश करण्यासाठी आला होता, पण त्याच्यातही ब्रह्मतत्वनाथांनी पाहिल्यामुळं त्या नागाला, त्या सापालाच लाज वाटली. त्यांनी अंगाचा वेढा सोडला आणि तपश्चर्या करणाऱ्या नाथाच्या डोक्यावर ऊन पडलं होतं. झाड नव्हतं, फांदी नव्हती, तंबू नव्हता, छत नव्हता, स्लॅब नव्हता, पीयूपी नव्हती, काही नव्हतं. सेड नव्हतं एखादं मारलेलं, सभामंडप नव्हता. त्या नागानं आपला फणा काढला आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या डोक्यावरती सावली तयार केली. लक्ष काय चिंतन गोडे, कल्पना करा तुम्ही.
कालिया डोहातून भगवान कृष्ण परमात्म्याला रातोरात घेऊन जाताना पाऊस सुरू झाला आणि यमुनेचं पाणी वाढायला लागलं. 55 कारणं भागवतकारांनी प्रतिपादन केलेली आहेत. यमुनेचं पाणी का वाढलं? खूप कथा मोठी आहे. यमुनेला वाटायचं भगवंताच्या पायाचा स्पर्श मला व्हावा, मी तृप्त होईल. त्याचं कारण आहे, पाण्याची निर्मिती त्यानेच केली आहे, पृथ्वीची निर्मिती त्यानेच केली आहे. ही पृथ्वी, धरित्री, धरा, मेदिनी त्याची पत्नी आहे. पर्वतांच्या रांगा, स्तनमंडले असं तिचं स्वरूप आहे. आणि मग तिनं पतीच्या पायाची इच्छा करणं काही पाप अजिबात नाही. स्पर्श केला, यमुनेचं पाणी ओसरलं. पण पाऊस सुरू झाला आणि बाळकृष्ण भिजायला लागल्यावर कालिया आला आणि त्या काळ्या भिन्न विषारी नागानं टोपलीत धरलेल्या कृष्ण परमात्म्याच्या अंगावरती फण्याचा छत्रीसारखा आकार तयार केला आणि भगवंताला पाण्याचा बिंदूसुद्धा स्पर्श होऊ दिला नाही. लक्षात धरा तुम्ही श्रोते हो. नाथांच्या जीवनातल्या अलौकिक घटना तुम्हाला खूप सांगता येतील. मी क्षमा मागतो, चातुर्मासात 2-2 महिने कंटिन्यू विषय सांगायची मला सवय आहे. केवळ भिक्षा आणि आराम हे माझ्या स्वप्नात नाही. काहीतरी चिंतन, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, मनोबोध असेल, दासबोध असेल, श्रीमद भागवतातल्या काही वेचांचं चिंतन असेल किंवा संत चरित्राचा मागोवा असेल, काही ना काही गुणानुवाद त्या पर्व काळात आपल्या मुखातनं व्हायला पाहिजेत. उगीच सकाळची पूजा, माध्यान्नाची भिक्षा, दिवसभर आराम हे काही परवडणारं नाही. लोकप्रबोधन, लोककल्याण, आत्मकल्याण, वसुधैव कुटुंबकम, पहिल्यांदा देश, धर्म या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यासाठी विवेचन, चिंतन आणि लोकप्रबोधन करणंच आहे. त्या विना आपल्याला सुट्टी नाही. देवानं या कार्यासाठी जर आपल्याला पाठवलं आहे तर ते विवेक काका का आपण टाळावं, का आपण सोडावं? ते काम आपणच आपलं केलं पाहिजे. नाथांच्या तीर्थयात्रेचं प्रकरण आता निघतं आहे. देवगिरी किल्ल्यातून दोघाही गुरु शिष्यांनी आता तीर्थयात्रा करण्याचं ठरवलेलं आहे. कोण? एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी महाराज या दोघांच्या तीर्थयात्रा करायच्यात आज्ञा केली. आता पैठणला आले आणि पैठणवरनं पहिलं शहर, पहिलं तीर्थक्षेत्र त्यांना जे मिळालं त्या तीर्थाचं नाव आहे नाशिक. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज गुरु महाराजांना जे घेऊन आले ते पहिल्यांदा नाशिक नावाच्या तीर्थक्षेत्रात आले. दोघंही बरोबर राहत होते. आपल्या पादस्पर्शानं अवघी भूमी पवित्र होत होती. गोदागंगेचा तट होता आणि चंद्रमभट्ट नावाचे ब्राह्मण या नाशिकात राहत होते. कोणते? चंद्रमभट्ट नावाचे ब्राह्मण. त्यांचा आश्रम होता आणि दोघंही सानंदन सुहास्यवदनम कांता मृदुभाषिणी असं त्यांचा प्रपंच होता. अंडरलाईन करा, कांता किंवा भार्या मृदुभाषिणी. प्रपंचात पतीची इज्जत ठेवणाऱ्या स्त्रिया अजूनही आहेतच. मला आठवतं खेड्यापाड्यात आमचं कीर्तन भजन झालं की एखाद्या गरीबाला चहा पाणी पाजण्याची इच्छा होती, पण शहरात पिशव्या मिळतात, ग्रामीणला मिळत नाहीत. गाई घरी नाहीत, म्हैस नाहीत आणि 20 लोकांना चहा करायचा आहे. ती म्हातारी कपाळाला लावलेलं कुंकू आणि नाक आपल्या नवऱ्याचं खाली होऊ देत नाही. ती बैठकीत सगळ्यांना बसवते. नवऱ्याला म्हणते थोडं थांबा, 2 मिनिटात मी सगळी सोय करते. फुटलेल्या कपाची दांडी पदराड धरून ते शेजारच्या गंगूबाईकडे जाते आणि गंगूबाईला म्हणते, गंगू तुझा स्वभाव फार चांगला आहे बाई, तुझ्यामुळेच गल्लीत वातावरण देवदेव परमार्थ कथा कीर्तनं पूजा चालू आहेत आणि तुझं लेकरू मला फार आवडत. त्या गंगूचं लेकरू घेतलं कडेवर, माझं पिल्लू, माझा राजा, माझा बाबडा, माझी बर्फी, माझा पेढा. आणि मट मुके घेतल्यावरती खुदच गंगूला वाटतं की सुशीलाचं माझ्या लेकरावर प्रेम आहे. गंगू म्हणाली, हातात काय ग तुझ्या? म्हणली काही नाही, भांडं आणलंय का? अगं अचानकच पाहुणे आलेत, 20 लोक आहेत, चहाच करायचा आहे, दुधाचाच पत्ता नाही.
कुणाला मागावं, मला पंचायत पडली. आणि चालता चालता तुझ्या लेकराचा आवाज कानावर आला म्हणून मी कडेवर घेतलं, जाऊ का मी आता? ती म्हणली, अगं तुझं आणि माझं घर काय वेगळं आहे का? वाटेन तेवढं दूध घे आणि निघ तू. नाही कळलं तुम्हाला? पण त्याला आयडिया कोणती? गेल्या गेल्या गंगूचं लेकरू कडेवर घ्यायचं. नाही कळलं तुम्हाला? माझा पेढा, माझी बर्फी, माझा लाडू, माझी जिलेबी, बाळा बाळा बाळा. आणि ती सुशेला गंगू म्हणती, बाई माझं लेकरू तुझ्याकडे राहतं बरं का? ती म्हणली, अगं मी काय आणि तू काय, फक्त म्हणायला मी आई आहे पण खरी आई तूच आहेस. आणि दूध लागल्यावर संकोच करत जाऊ नकोस, हक्काने यायचं, मडकं सुगडं पालथं करायचं आणि पातीलं भरून घेऊन जायचं. कपभर दूध मागायला गेली होती, पातीलं भर दूध आणलं, पदराखाली ठेवलं, मागलच्या दरवाजातून गेली आणि 20 लोकांचा चहा केला. नवऱ्याचं नाक न घालणाऱ्या स्त्री आजही महाराष्ट्रात आहेत, भारतात आहेत, लक्षात धरा तुम्ही. आजही आमच्यातच काही पिणार आहेत, खाणार आहेत. बऱ्याच पुरुषांना देवाची पूजा सुद्धा नाही. तुळशी तुमच्याकडं, दिवा तुमच्याकडं, आरती तुमच्याकडं, लेकराचे संस्कार तुमच्याकडं, स्वयंपाक तुमच्याकडं, कपडे लत्ते तुमच्याकडं, हांतरून पांघरून घालायचं तुमच्याकडंच. हे आमचे म्हसोबा काही कामाचे नाहीत. काही काही पुरुष तर स्नान झाल्यावर बाथरूममध्ये अर्धा तास उभा राहतात. एके घरी माझा मुक्काम होता, मोठा बंगला. त्याची बायको स्वयंपाकाला लागली ना, हा आंघोळ करून उभा राहिला खुशाल. अहो म्हणलं कपडे बदला नाही, हे म्हणले चड्डी चड्डी कुठे? नाही कळा दृष्टांत तुम्हाला? म्हणजे याची चड्डी सापडून द्यायचं काम त्या माऊलीचं, एवढं दुर्दैव. मला एका स्त्रीने विचारलं, महाराज घरात महादेवासमोर नंदी का नसावा? मी तिला उत्तर दिलं, बाई तुझा मालकच नंदी असल्यामुळे नवीन नंदी मांडायची काय गरज आहे तुला? कंटाळा आला का तुम्हाला सगळ्यांना? श्रोते हो, चंद्रम भट्ट नावाचे ब्राह्मण, गोदावरीचा काठ, ऐका, नाशिक तीर्थक्षेत्र. बायको कशी आहे? कांता मृदू भाषिणी. आणि घरात पदार्थ कोणते आहेत? ऐका ना, मिष्टान्न पानंग्रहे. केळीच्या पानावर सुंदर मितकूट चटणी, साधा भात वाढलेलं. मिष्टान्न पानंग्रहे. अजून काय काय? सत्संग मुपासते ही सततम धन्य गृहस्थाश्रम. येणारे अतिथी, संत, दंडी, महात्मा, वैरागी, बैरागी कुणी येऊ दे, त्यांचं पूजन. आणि कोवळ्या स्वभावानं, बरं झाला साधू आले घरी. नवऱ्याला कधी शब्द नाही, तुम्ही रिकाम टेकडेत, कशाला हा मुर्दा आणला, मी करत बसू का, माझ्या हात गेलेत, कंबर राहिली नाही, पायाने उभा राहता येत नाही, डोळे किलकिले झाले, आपल्या घरी काय कमी म्हणून हा मुद्दाम आणलाय, असले एकही शब्द नाही. प्रत्येकाचं करणं धरणं ती करत असायची. दोघांचा मुक्काम जनार्दन स्वामींचा आणि नाथांचा, ऐकताय ना, त्या चंद्रम भट्टाच्या घरी. पण त्याचा एक नियम होता, चातुर्मासात तो ब्राह्मण श्रीमद भागवताची कथा सांगत असायचा. या नाशिकात काय सांगत असायचा? भागवत. सुरुवातीला काय झालंय, बऱ्याच लोकांनी भागवत गाणे, कविता, ऑर्केस्ट्रासारखे वाद्य वाजायला लागले आणि लोक नाचायला लागले. नाचावं पण त्याला काही मर्यादा असावी, गावं पण त्याला काही मर्यादा असावी, वाजवावं पण त्याच्या आवाजाला, ध्वनीला काही मर्यादा असावी. भागवताची कथा ऐकली आणि अचानकच चतुश्लोकी भागवताचं चिंतन ऐकल्यानंतर जनार्दन स्वामी म्हणाले, शिष्यनाथा, माझी अशी इच्छा आहे की तू श्रीमद भागवताच्या 11 स्कंद टीकेवरती मराठीमध्ये तू भाष्य कर. आणि त्या ग्रंथाचं नाव आहे एकनाथी भागवत. 12 स्कंद आहेत, त्यातला 11 स्कंद फक्त नाथांनी मराठीत ओवी प्रकरणात लिहिलेला आहे. चतुश्लोकी भागवताचं चिंतन ऐकलं, नाथांनी ओव्याही त्याच्यावरती केल्या आणि मग श्री राम मंदिरात काळारामाचं दर्शन जनार्दन स्वामींनी, चंद्रम भट्टांनी, त्यांची बायको, त्यांच्याकडचे पाहुणे आणि एकनाथ महाराज यांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं. आणि
जय जयकार केला आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो प्रभु रामचंद्र भगवान की जय। गोदावरी गंगा मैया की जय जयकार केला आणि नाथ महाराजांनी सुरुवात केली। नाथ महाराज सुरू करतायत लिखाणाला त्या कपिला संगमाजवळ एक जुनं दगडी मंदिर आहे। नाथ महाराजांनी उरलेला ग्रंथ त्या जागेवरती लिहिलेला आहे। नाशिकमध्ये भागवताचं जे ग्रंथ परिपूर्णता आहे ना ती या पवित्र मातीत झालेली आहे। मी बऱ्याच वेळेला तिथे ते सीतेची नाणी वगैरे आपण लक्ष्मीनारायण मंदिराच्या पुढं बटुक हनुमान वगैरे हां करेक्ट हां तेच की कपिलासन शूर्पणखेच्या तिथे जवळ छोटं मंदिर आहे। चतुश्लोकीवर भाष्य लिहिलं, रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि ओवी लिहिताना रचना काय केली ते ऐका। आता बंधू श्री जनार्दन ज्यांचे ऐकता एक वचन त्रैलोक्य होय आनंद घन तो निज जीवन सत्शिष्या ज्याचे चरणीची माती अवचटे लागल्या चित्ती तै जन्ममरणा होय शांती चारी मुक्ती ओळगण्या। माझ्या गुरुच्या चरणकमळाची धूळ माती माझ्या कपाळाला लावल्यामुळे हे जगत मला जनार्दन स्वरूप दिसायला लागलं। जन नोहे हा अवघा जनार्दन, जन नोहे हा अवघा जनार्दन आहे अशी माझी मानसिकता तयार झाली। त्याचबरोबर नंतर पंचवटीहून दोघंजण गुरु शिष्य गेले कुठं ते तुमच्यासमोर चिंतन सांगतो। त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रात आले, गोदेचं जन्मस्थान त्यांनी पाहिलं, ब्रह्मगिरीवरती परिक्रमा केली। ब्रह्मगिरी हे नाव त्याच्या पूर्वी अजून एक नाव आहे आणि ग्रंथ सांगतो तुम्हाला परशुराम कल्पसूत्र त्या ग्रंथात असं वर्णन आहे या पर्वताचं कौलगिरी पर्वत। काय नाव आहे? कौलगिरी पर्वत। परशुरामाला अद्वैत विद्या शिकण्यासाठी ब्रह्मदेवानं आणि भगवान दत्तात्रयानं कौल दिल्यामुळे त्या पर्वताचं नाव कौलगिरी पर्वत आहे। तसं त्रिकंटक नगर त्रिअंबक ब्रह्मा विष्णू महेश आपल्या पत्नीसह वर्तमान तिथे राहतात असं तीर्थक्षेत्र। आणि त्याचबरोबर पर्वताच्या रांगेत ब्रह्मा सावित्री नावाचं दंडी स्वामींचं स्थान सोडलं आणि खाली आलं की श्रीमन निवृत्तीनाथ दादांची समाधी आहे। गहिनीनाथांनी त्र्यंबकच्या पर्वतांच्या रांगेत एका गुहेत अनुपम शिलेवरती बसून निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला नाथपंथाचा या जिल्ह्यात या ठिकाणात। त्याचं वर्णन करताना एकनाथ महाराज असं लिहित आहेत, धन्य आजी डोळा स्वामी निवृत्ती देखिला कुशावरती करुणी स्नान घेऊनी निवृत्ती दर्शन प्रदक्षिणा ब्रह्मगिरी 84ची चुकली फेरी गंगाद्वारी स्नान करिता हरे पयपान व्यथा ऐशी 3 अक्षरे एका जनार्दनी स्मरे। 3 अक्षरे निवृत्ती, एवढे 3 अक्षर स्मरण केले तर भवव्यथा म्हणजे प्रपंचातलं दुःख दुरुस्त होतं। हे नाथांचं वचन निवृत्तीनाथांच्या बद्दल नाशिक तीर्थक्षेत्रात त्र्यंबकला आल्यानंतर घडलेलं आहे। पुढं काय झालं, गंगा स्नान केलं, ब्राह्मण संतर्पण क्रियाकर्म केलं आणि जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्याकडे निघाले। चंद्रमभट्ट आपल्या घरी आले। आता तीर्थयात्रेत फक्त शांतीब्रह्म एकनाथ महाराज एकटेच राहिले। तीर्थयात्रा कराव्यात, जव हे सकळ सिद्ध आहे हे वर का, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाई चुकू नको। आता श्लोक सांगतो, यावत स्वस्तमिदम कलेवर गृहम यावश्च दूरे जरा
राजा भर्तृहरी नीतिशतकात असं लिहितो की जोपर्यंत शरीर तुमचं उत्तम आहे तोपर्यंतच परिक्रमा, तीर्थयात्रा, भजन, कथा, कीर्तन, टाळी तुम्ही वाजवा. इंद्रिय गलित गात्र झाल्यावर काहीही फायदा नाही. मग वृद्ध झाल्यावर ठाईच वैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. आहे त्या जाग्यावर दत्त, दिगंबर, गणेश, सरस्वती, कृष्ण या देवाचं चिंतन करावं. जनार्दन स्वामी निघाले, चंद्रम भट्टही गेले आणि एकनाथ महाराज आता एकटेच बरोबर राहिले. नाथ महाराज तीर्थयात्रेला निघाले. नाशिक त्र्यंबक वर्ण ते दक्षिणेच्या तीर्थयात्रेला गेले. दक्षिणेची तीर्थयात्रा त्यांनी अत्यंत उत्तम केली. एकविध भाव सर्वा ठाई धरी, द्वैताची ती उरी उरवू नको, हाची अनुभव सुगम सोपारा, ययाची निर्धारा तरले बहु. ध्रुव उपमन्यू बिभीषण नारद, गायी गोपवृंद तरले झाले. म्हणे जनार्दन एकनाथा निज खूण, विटेवरी समचरण पाहे दृष्टी. श्रोते हो, एक एक तीर्थयात्रा करत मदुराई, रामेश्वरम, शृंगेरी, कामाख्या अशा सगळ्या तीर्थांना नाथ महाराजांनी पाहिलं. श्रीकृष्ण जनार्दन अभिन्न, ऐस्या बोधे जो संपन्न, सबाह्य अंतर परिपूर्ण, आनंद चिदघन कोंदला. नंतर ते पुन्हा नर्मदा, तापी, गंगा, यमुना, कावेरी, तुंगभद्रा या नद्यांचं स्नान केलं. त्याचबरोबर अष्टविनायक गणेशाचंही वंदन त्यांनी त्या काळात केलं. कुठे 3 दिवस, कुठे 1 रात्र, कुठे पंचरात्र मुक्काम ते करत असत. नंतर उत्तरेकडे प्रवास सुरू केला. बद्रिकाश्रमाला ते गेले. तिथून कृष्ण चरित्र आणि ध्यान करत द्वारकेमध्ये प्रवेश केला आणि द्वारकाधीश भगवंताला त्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं. कृष्ण भगवान परमात्म्याच्या लीला आणि चरित्र त्यांनी ऐकलं. नरसिंह मेहताच्या जुनागडलाही नाथ महाराज गेले. तिथून डाकूरला गेले. डाकूरला कृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि आता भारताची तीर्थयात्रा आटोपून एकनाथ महाराज आपलं जे स्वग्राम आहे, तीर्थक्षेत्र आहे, शालिवाहन नगर म्हणजेच पैठण नावाच्या गावी परत आले. जन्मभूमीत परत आले. 12व्या वर्षी घराच्या बाहेर पडले होते. ऐका ना, वयाच्या 25व्या वर्षी पैठण तीर्थक्षेत्रात आले. एवढा कालावधी त्यांचा साधनेत गेला. आता काय झालं, आई, आजी आणि आजोबा नाथाला सगळीकडे शोधत होते. नाथांचा पत्ता तर लागत नव्हता. म्हातारा म्हातारीचे इंद्रिय विकलांग झाले होते. डोळे किलकिले झाले होते. कंठ गदगद झाला होता. ते सगळ्यांना विचारत असत, नाथ आला का? नाथाला पाहिलं का? कोणाच्या कानावर आवाज तर आला नाही ना? या दिशेनं गेला अशी चाहूल लागली का? कदाचित तो रात्री तर येत नसेल ना इथे? तास न तास योग साधनेनं गोदावरीच्या पाण्यात तो छलांग लावून आतमध्ये साधना तर करत नसेल ना? कुठे असेल नाथ? असा विचार रात्रंदिवस करत होते. पण एका शिवालयात, त्या शिवालयाचं नाव अमृतेश्वर, त्या अमृतेश्वर महादेवाच्या मंदिरात एकनाथ महाराज आले आणि थांबले. घराकडं जात नव्हते. तिथंच 21 दिवस थांबले. आणि कुणीतरी कथा कीर्तनात जाणाऱ्या एका वैष्णवानी सूचना दिली चक्रपाणी बाबांना, अहो, चाफ्याच्या कळीसारखं नाक, धिप्पाड देह, नेत्र कमलाकार, गालावरती खळी पडलेली आणि केस पाठीवरती रुळतायत. मला वाटतं कदाचित तुमचा नातू तर नसेल ना? एवढी जागा मिळाली. पण आता म्हातारीचे डोळे किलकिले झाले होते. लेकरू ओळखू येईन असं वाटत नव्हतं. चक्रपाणी बाबा काठी हातात टेकवत टेकवत मंदिरापर्यंत गेले आणि त्यांनी नाथाचा आवाज ओळखला आणि आलिंगन दिलं. आलिंगन दिलं. सज्जन हो, श्रोते हो, बराच काळ लोटला. 2-3 महिने गेले. वय तर 25 वर्षाचं झालं होतं. नैष्ठिक ब्रह्मचर्याचा काळ संपला होता.
आता ग्राहस्थ जीवनात प्रवेश करायला हवा होता. म्हणून पैठणच्या आग्नेय कोणात विजापूर त्या काळातलं म्हणजे वैजापूर, या वैजापूर गावात जाऊन काही चौकशी केली आणि एका गृहस्थ ब्राह्मणाची मुलगी उपवर झालेली होती. चक्रपाणीनं ती मुलगी आपल्या नाथ नावाच्या नातवंडाला दाखवली. नाक डोळे उत्तम सुलक्षणी स्त्री होती. काय लागतं लग्नात? काही लागत नाही. कन्या वरयते रूपम, कन्या मुलाचं स्वरूप पाहते. कन्या वरयते रूपम माता वित्तम, मुलीच्या आईला वाटतं जावाई श्रीमंत असावा. पिता श्रुतः, मुलीच्या वडिलाला वाटतं जावाई बहुश्रुत असावा. माता वित्तम पिता श्रुतः बांधवा कुलमिच्छन्ति, मुलीच्या भावाला वाटतं आपण मुलगी देणार आहेत बहीण ते कुळ चांगलं असावं. आणि मिष्टान्न इतरे जनाः, उगीच एका मुलाच्या लग्नाला 3 लक्झऱ्या करायच्या आणि मुलीकडच्यांचं वाटोळं करायचे बंद करा. आता तुमच्या घरी काही तुम्हाला मीतकुटन चटण्यान भाज्यान खायला मिळत नाहीत? अरे किती त्रास द्यावा, काही त्याला अर्थ आहे ना. हुंडा घेणाऱ्यांना नावं ठेवलं, दळभद्रेत म्हणाले. पण आता शिकलेले पोरण त्यांच्या आईवडील 12वीपासून मेडिकलपर्यंत आणि इंजिनिअरिंगपासून नोकरीपर्यंत जेवढा खर्च लागला आहे तेवढा मुलीकडनं वसूल करायला लागलेत. नाव बदललं, हुंडा नाही वरदक्षिणा, नाव बदलले. आणि आपण आपल्याला शहाणे मानतो, मानपान घेतो, त्रास देतो. हे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत परिक्रमा करा, भजनं करा, जप करा. तुमची मनोवृत्ती बदलली पाहिजे, तुमचं वागणं बदललं पाहिजे, तुमच्यात विनम्रता आणि लवचिकता आली पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखात आपण सामील होण्याची भूमिका पाहिजे, दुसऱ्याच्या सुखातही आपण संमिश्र प्रतिसाद दिला पाहिजे. हे आपल्याकडनं होत नाही. श्रोते हो, त्या वैजापूरच्या ब्राह्मणाच्या कन्येचं नाव अतिशय सुंदर होतं. तिचं नाव गिरिजा होतं. आणि त्या गिरिजा नावाच्या मुलीबरोबर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं लग्न उत्तम तऱ्हेनं पार पडलं. आता जे कथाकार असतात ते लगेच आहेर सांगतात. लग्न रुक्मिणी कृष्णाचं ना आहेरी आला. नाही कळलं तुम्हाला? मला हे पण नाटक इथे करता आलं असतं की आज गिरिजेचं आणि नाथरायांचं लग्न आहे, कपडे आणा, लत्ते आणा, पदार्थ करा, नैवेद्य दाखवा, 56 भोग आणा. कशासाठी? काय करायचे करून? आणून आणून काय तुम्ही 100, 200, 500 असे 1000-2000 रुपये जमतील. अजून काय होईल कल्पना करा. म्हणून आपण सुव्यवस्थित जीवन जगायचं, आयाचित वृत्ती ठेवायची आणि मागणं हा प्रकार बहुधा टाळायचा. कित्येक ठिकाणी लोक मला म्हणतात तुम्ही हे घेऊन जा, पण ते मला जड जातं. तुम्ही गेल्या वेळेला मला देवांचं ते सोमपात्र दिलं, जे सुव्यवस्थित आहे, जे देवाच्या नित्य उपयोगाला येणार आहे, आपल्यासाठी नाही, उपासनेच्या कामाला येणार आहे, ते स्वीकारावं. प्रापंचिक उपभोगासाठी पदार्थ गोळं करणं चांगलं नाही. लग्न उत्तम तऱ्हेनं पार पडलं आणि मग रुखवत, मधुपर्क, विवाह, सुन्मुख, तेलवण, ऐरणी पूजन, गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन सगळं झालं. आणि त्या मुलीला गिरिजा म्हणून घरात कौतुक व्हायला लागलं. म्हणजे काय? नाथ महाराज विवेक आणि गिरिजा म्हणजे शांती. शांती आणि विवेकाचं लग्न संपन्न झालं. लक्षात धरा तुम्ही, विवेक आणि शांती हे लग्न संपन्न झालं. आणि मग भानुदासाच्या घराण्यामध्ये त्यांची उपासना सूर्याची होती आणि दत्तात्रयावरती परमप्रीती गुरुकृपेनं होती. घरातला कुलधर्म कुलाचार सातत्याने करत असत. धूप आरती करणं, स्तोत्र म्हणणं, सडासंमार्जन करणं, येणाऱ्याला फराळ देणं, पंचपक्वान्नाचा बेत करणं. नाथांच्या घरचा सगळ्यात आवडता स्वयंपाक म्हणजे तूप आणि पुरणपोळी. तूप आणि पुरणपोळी. आता पाकशास्त्राचे पुस्तक निघालेत आणि त्याच्यात टीप असती, समप्रमाणात गूळ घ्यावा, समप्रमाणात डाळ घ्यावी, 3 शिट्ट्या होऊ द्याव्यात, पान बदललं, बंटीला शाळेत सोडावं,
घरी परत यावं, गॅसकडं पाहावं, तेव्हा त्या पुरणाचं जळगाव व्हावं. हा मग काय शिल्लक राहते तर कल्पना करा. सगळ्या जणीला विचारा, असं एवढं एवढं पातील असायचं, चरवी पितळी, बरोबर आहे ना, आणि त्याला माती लावायची आई, आणि त्याच्यात वरण शिजायला टाकायचं तुरीचं. आता प्रत्येकाला म्हटलं जेवण नाही, मला ना तुरीच्या डाळीचा फार प्रॉब्लेम आहे, ॲसिडिटीचा इतका त्रास आहे ना. मग तेव्हा पित्त गेलं तर कुठं. मोठ्या मोठ्या पंक्ती डिगीची डिगी वरण असायची. पण त्याच्यातलं चिंतन ऐका, मला जे कळलंय ते, एवढ्या एवढ्या चरबीत वरण शिजत असताना, डाळ शिजत असताना वरचीवर जो फेस येत असायचा, तो ती माऊली पितळी पळीत काढायची आणि अग्नीत टाकायची. अग्नी तृप्त व्हायचा आणि उरलेलं वरण सात्विक असायचं, त्यातलं ॲसिड गेलं की अन्न पचत असायचं. आता कुकरमधून बाहेर पडायला त्याला चान्सच नाही, म्हणून कुकरच्या आपल्या कधी पण शिट्ट्या होतात त्याचा अंदाज नाही. गोपाल कृष्ण भगवान की. सोपं निघालं. बिरबल आणि बादशहाला विचारलं होतं, आणि तिथे एक ब्राह्मण आला, बोले पंडित जी आज बादशाह और हम आपके घर में प्रसाद पाने के लिए आए जाएंगे. बोले आ जाओ. ब्राह्मणाकडे गेले, पुरणाची पोळी केली. बिरबलानी बादशाहला मुद्दाम पुरणाची पोळी दाखवली. बादशाह बोला, बिरबल ये बम्मन के घर में ये पदार्थ क्या होता है? बोले ऊपर चमड़ा नीचे चमड़ा, बीच में पूर्ण कहाँ से गया? तुम्ही नवीन किती स्वयंपाकातले पदार्थ करा, पण पूर्णावरणा विना ताट भरलेलं वाटतच नाही. हे नवीन जे पदार्थ आहेत ते सगळे भिकारी पदार्थ आहेत. काय एवढं एवढंच असतं ती पुरी, त्याला छिद्र पाडायचं आणि त्यात ते पाणी ओतायचं आंबट. काय नाव आहे त्याचं? अहो त्या 35-40 खाल्ल्या तरी पोट भरायचं नाही. मला तर 40 दिल्या तरी पोट भरणार नाही त्याचं. काय पदार्थ आहेत. लाडू म्हणलं की एवढा लाडू असायचा दिवाळीला, तो एवढा झाला एवढा झाला. आता तर आणि खुशाल ती शहरातली स्त्री म्हणते, आई काही ते महाराज काही उपाशीत किती वर्षाचे, एका मागून एक 10 लाडू खाल्ले. हं लाडू काही भिकाऱ्यासारखे एवढे वाढले, आम्हाला मोठा वाढकी झाला. हे माझा संन्यास घेतल्यापासून एक चांगलं झालंय, ताटाच एकदाच घ्यायचंय, विचारू नको सांगू नको, माझं मी खात राहतो. हवंय का तुझं काय डोंबलं खावंय का, वाढ की माय लवकर. नाथ महाराजाकडे पुरणपोळी फार सुंदर असायची. स्वच्छ शुभ्रशा लवणाजवळी विराजली ती लिंबे पिवळी, एक वाटली एक दाटली साधा भात मसाले भात. आला आला राजा आला पक्वान्नाचा राजा आला, भिवू नका हो निजा दुपारी श्रीखंडाची स्वारी आली. काय कटावया हा जेवणाचं वर्णन. आणि पंक्ती श्लोक चालायचे. श्लोक हरी चिंतने अन्न सेवित जावे. पण आपण खोडकर आहेत, ज्यांच्याकडे जेवायला जाऊ त्यांचंच काढणार. लागले अन्नदान करायला, मोठा हात इंद्रासारखा. हरिश्चंद्र जन्माला आला जसा काय, आणि 12 वर्षांनी एक पूजा घातली, काय उपकार केला का त्याचं जीवन त्याला. आमच्या गावी एक मनुष्य होता, विठ्ठलराव देशमुखांच्याकडं अन्नदानाची पंगत झाली. माऊद आम्ही लहान होतो, गेलो. ते विठ्ठलराव देशमुख म्हणाले, काका स्वस्त होऊ द्या, हां काकी ओढभर जेवा, बाळांनो वाया घालू नका. हां पंगती बसल्या 200-250 ब्राह्मण, गुरव सुतार, गावातले मानकरी भुई सगळे आले. आमच्या गावात एक व्यक्ती होती, त्या विठ्ठल काकाने विचारलं, लाडू कसे आहेत? ते म्हणले, वा वा अतिउत्तम आहेत, फारच सुंदर, फक्त फोडायला दगड आणा म्हणले. नाही कळलं तुम्हाला?
म्हणजे आपण ज्यांच्याकडे जातो त्यांचेच उणे दुणे काढत बसतो आपण, लक्षात धरा तुम्ही. श्रोते हो, नाथांच्याकडं पुरणपोळी रोज ठरलेली आणि तूप हे चमचे, हे उंदराच्या काना एवढाले चमचे निघालेत असे. काही दिवसांत एवढे सुधारित लोक निघतील, एक हे घेतील सुई किंवा दाभण, ती टाकायची आणि लावायचा, स्पर्श झाला समजा. तुम्ही दत्तधामला जाऊन या, इथे जवळ आहे तुमच्या. ते महाराज स्वतः एवढ्या भांड्यानं तूप ओढतात. 300 शुगर झाली होती माझी, किती 300. आणि त्यांच्याकडे गेलं की ते मिष्टान्न वाढतात, खीर वाढतील, बासुंदी वाढतील, पुरणाची पोळी वाढतील, लाडू वाढतील. नाही म्हणायचंच नाही, ते लगेच असं करतात, बोलत नाहीत. हो, माझा स्वतःचा अनुभव असा आला, 250 माझी 120 शुगर झाली. हो, नाही कळलं तुम्हाला? त्याचं कारण आहे गोदावरीचं स्नान, अनुष्ठान, भगवंताचं चिंतन आणि एकही सेकंद दिगंबर शब्दाशिवाय त्या मठात नाही, लक्षात धरा तुम्ही. सातत्यानं भाजी वाढताना दिगंबरा, पाणी घेताना दिगंबरा, दूध पाहताना दिगंबरा, दगड बांधकाम करून मांडताना मिस्त्रीने सुद्धा दिगंबरा, भाजी चिरताना दिगंबरा, दूध तापवताना दिगंबरा. अशा वातावरणाच्या क्लायमेटमध्ये रोगनिवृत्ती होते, 100% होते, यात काही बदल नाही. गोड पदार्थ वाढत असायचे, नाथांना फार सवय होती. अनेक लोक नाथांच्याकडे जेवायला येत असत आणि सगळ्यांना ते तृप्त करत असत. सगळ्यांना, नाथांना सगळ्यांना जीव घालण्याचा फार आनंद. काहींना अन्नदानाला पैसे देण्याचा नाद आहे, पण काहींना प्रत्यक्ष पात्रात वाढण्याचा नाद आहे, लक्षात धरा. पैसे देऊन मोकळे होणारे खूप लोक आहेत, पण चटई कोण काढील, भांडे कोण स्वच्छ करील, हे करणाऱ्यांचा अभाव झाला आहे. नाथराया हरिचिंतन करायचे, आत्मानुसंधान करायचे, नामसंकीर्तन करायचे, नाथांचे कीर्तन व्हायला लागले. भक्तिविजयात महिपती असं म्हणतात, न करी कोणाचे उपार्जन, दृष्टीस न इति थोरसान, चराचर जे जे दिसे आन, ते ते जनार्दन भासत. सगळं जग त्यांना जनार्दनमय वाटायला लागलं. प्रपंचात भार्या उत्तम होती, घरातली कुलवधू चांगली असेल तर प्रपंचात उत्तम वातावरण असतं, लक्षात धरा तुम्ही. नाथांचा आणि गिरिजाबाईंचा संसार अतिशय उत्तम सुरू झाला. अतिथी आणि पतिपुत्रासी भोजनी समता नित्य जिसी, धनलोभ नाही मानसी, परमार्थी तिसी अधिकारू. जी आपल्या पतींना मुलांना तृप्त करते ती घरातली स्त्री परमार्थाची अधिकारू असं म्हटलेलं आहे. तिने अधिकार संपन्न करून घेतला. आणि नाथांनी वैराग्य, समचित्त, शांती, परोपकार हे विषय घेत 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 एकादशीला कीर्तन सुरू केली पैठणात. मग गोकुळाष्टमीचा उत्सवही करायला लागले. टोलेजंग, कपडे लत्ते, दाग दागिने, आरास, तोरणं, गुढ्या, रांगोळ्या, सडा, सम्मार्जन, सुवासिनी नटणं, कपडे, सगळा आनंद गोकुळाष्टमीचा करू लागले. कीर्तनाला 18 प्रगट जातीचे लोक यायला लागले. सगळ्यांना भगवत चिंतन करण्याचा अधिकार नाथांनी त्या काळात उघडा करून दिला. आणि नाथांची मर्यादा होती. सगुण चरित्रे परमपवित्रे हरीची वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देहा सन्निध सुखे डोलावे, भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरान कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या व्यक्ती युवराया, जेणे करुणी मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची, आईसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, आद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी, एका जनार्दनी मुक्ती होय तात्काळी. ही कीर्तनाची मर्यादा नाथरायांनी घालून दिली. देवाच्या चिंतनाविना आणि संतांच्या कथेविना कीर्तनात दुसरं काही नसावं ही मर्यादा नाथरायांनी करून दिली.
आणि नाथरायांनी काय काय केलं, काय काय रचना केल्या बघा तुम्ही अभंगाच्या. झोंबी, हमामा, हुंबरी, चिंडू, फुगडी, पिंगा, विंचू, पांगुळ, पिंगळा, जोहार, महानुभव, बालसंतोष, वासुदेव, गावगुंड, अर्चदास्त, अभयपत्र, हुतुतू, भोवरा, विट्टी दांडू, चेंडू फळी, जात, जोशी, पाखरू, कोल्हाटी, डुगडुग्या, कुंटीन, कंजारीन या भिन्न भिन्न प्रकरणावरती स्फुट आणि अवघड कूटचिंतनात्मक रचना तयार केल्या. आणि मग नाथांनी कधी भारुडं म्हणायचे, कधी लोकांचं रंजन करायचं, गवळणी म्हणायच्या. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. भजन करायचे. ऊस गोड झाला म्हणून काही मुळासहित खावा, आणि प्रभू काका घरचा पाहुणा झाला म्हणून काही 3 दिवस राहावा. हरे कृष्णा मनमोहना रंजना गवळणी म्हणायचे नाथराय. आणि भगवान कृष्ण परमात्म्याने पैंजण बांधून नाथाच्या वाड्यात नाथांच्या कीर्तनात ताल धरायचा. केवढा मोठा अधिकार. कीर्तनाने तृप्त होत असायचे. हो का वर्णा माझी अग्रगणी, जो विमुखारी चरणी, त्याहुनी स्वपची श्रेष्ठ माणी, जो भगवत भजनी प्रेमळ. हो का वर्णा माझी अग्रगणी या शब्दाचा अर्थ, त्याला ब्राह्मण जन्म मिळाला, परंतु त्याच्या हाताने कीर्तन भजन अन्नदान सेवा जर घडत नसेल तर त्याहुनी स्वपच श्रेष्ठ माणी, जो भगवत भजनी प्रेमळ. नाथराय म्हणाले त्यापेक्षा अजून दुसऱ्या एखाद्या स्टेपमध्ये जन्माला आलेला आपल्यापेक्षा पवित्र. जर भजन नसेल, कीर्तन आपलं होत नसेल तर. श्रोते हो, अनेक प्रकरणं शांतीब्रह्म नाथांनी तयार केली. क्षमा, शांती, भूतदया, निरंकार, निसंगता, हरिभक्ती, परोपकार, इंद्रिय दमन अशा अनेक विविध प्रकरणावरती नाथांचं काम झालं. नाथांना कीर्तनाची आवडी होती. त्यांना गोदेच्या स्नानाचा छंद होता. त्यांनी श्रोत्रिय ब्राह्मणाप्रमाणे अनेक लोकांना जवळ घेतलं. वेद आणि शास्त्राची मर्यादाही शिकवली. दांभिक वेश धारण करणाऱ्या या पोटबाबू जीवन जागणाऱ्या लोकांवर नाथांचा कधी विश्वास नव्हता. त्यांनी प्रत्येकाला उत्तम धडे दिले. समाज हरिभक्तीच्या मार्गाला लावला. जन्म कर्म वर्णश्रम जाती पूर्ण भक्ती हाती न धरिती, चहुदेहाची अहंकृती स्वप्नीही न धरिती हरिभक्त. नाथांच्या कथा कीर्तनात करोडो लोकांचं आत्मकल्याण व्हायला लागलं. नाथांच्या जीवनात उत्कर्ष प्राप्त झाला. कोणी निंदा करू द्या, कोणी वंदन करू द्या, सगळीकडे नाथ महाराज त्याला प्रेम देत असत. नाथांच्या जीवनचरित्रात कर्म ज्ञान योग याग जप तप वेदाध्ययन वर्णाश्रम या सगळ्या प्रकरणाचा समावेश होता. त्यांनी वर्णाश्रम पाळला, पण वर्णधर्म पाळून इतरांना कमी लेखणं त्यांना पटलं नाही. सर्वांना ते प्रेम देत असत, सर्वांना जवळ घेत असत. आलिंगनाविना त्यांना प्रेम वाटत नसं. मी तेची माझी प्रतिमा, ते नाही आन धर्मा, तेथे असे माझा वास, नको भेद आणि सायास, असं चिंतन ते करत असत. कलियुगी प्रतिमे परते, आन साधन नाही निरुते, एकार जनार्दनी शरण, दोन्ही रूपे देव जाण. त्यांचं असं म्हणणं आहे, निर्गुण निराकाराची पूजा करता येणार नाही. कृष्ण राम गणपती दत्त या देवाच्या सगुण साकारलेल्या मूर्ती किंवा प्रतिमा आपल्यासमोर असल्या म्हणजे देवाला आळवता येतं, आठवता येतं आणि लक्ष आपलं त्याकडे केंद्रित राहतं. अशी कामं त्यांनी केली. नाथांनी भागवत पूर्ण केलं. नाथांनी हस्तामल ग्रंथ लिहिला. नाथांनी आनंदलहरी ग्रंथ लिहिला. नाथांनी चिरंजीव पद लिहिला. नाथांनी हरिपाठ लिहिला. नाथांनी भावार्थ रामायण लिहिलं. आणि नाथांनी लोकांचं कल्याण व्हावं म्हणून भारूड करत, रंजन करत, अवघड शब्द लोकांना कळत नाहीत म्हणून सोप्या भाषेत चिंतन केली. संस्कृत देवे केले आणि प्राकृत काय चोरापासून आणले. संस्कृत देवांची भाषा आणि प्राकृत काय आवडत नाही असं ठणकावून त्या काळातल्या लोकाला त्यांनी तिथे सांगितलं. नाथांचं चिंतन करावं तेवढं थोडे.
शके 1497च्या सुमाराला नाथांचा भागवत ग्रंथ पूर्ण झाला आणि 2 वर्षानंतर पुढे त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामीनं आपला देह भगवत चरणी समर्पित केला. आपल्या गुरुदेवांचं जाणं झालं हे वाक्य कानावरती पडल्यानंतर सुखी प्रपंच असलेल्या नाथ महाराजांना 6 महिने हुरहुर वाटत होतं. समाधी प्रकरणासाठी आपल्या घरातल्या परिवाराला ते घेऊन गेले आणि मग देवगिरी किल्ल्यावरती समाधी प्रकरण त्यांचं करण्यात आलं. जनार्दन स्वामीची समाधी खरबंडी नावाच्या तीर्थक्षेत्रात पण अभ्यासक प्रतिपादन करतात. श्रोते हो, गुरु आश्रय आणि गुरुकृपा संपली की आपल्या जीवनाला काही अर्थ शिल्लक राहत नसतो. गुरुकृपा फार महत्त्वाची असते. पैठणला नाथांच्या पवित्र दरबारात षष्ठी नावाचा प्रकार आहे. या षष्ठी कशा कशा आल्या याबद्दल चिंतन आहे. ते चिंतन असे, वद्य षष्ठी फाल्गुन मास, श्री जनार्दन जन्म दिवस, दत्तात्रेय दर्शन विलास, प्राप्त त्यास तीची दिनी, आम्हासी जनार्दनाची भेटी झाली तेव्हा हीची षष्ठी, त्याची वेगे अभिनव दृष्टी, सर्व सृष्टी अद्वयत्वे, श्री जनार्दन स्वच्छंद गती, एची दिनी देहाकृती, लोपोनिया सुखस्थिती, निजधामा प्रतिपय गेला, 4 पर्व निश्चित, उत्साह करणे उचित, जाणून या यथास्थित, करावे उचित साहित्या, 5वे पर्व याच दिनी, होता पुढे देखसी नयनी, षष्ठी पंचपर्व श्रीनी, विख्यात जनी भारत वर्षिया. केशवानी चरित्र लिहिताना 6 प्रकार कसे आले त्याचा उल्लेख केला आहे. षष्ठीला जनार्दन स्वामीचा जन्म, षष्ठीला जनार्दन स्वामीला दत्तदर्शन, षष्ठीला जनार्दन स्वामीचा नाथावर अनुग्रह आणि षष्ठीला जनार्दन स्वामीचा देहलोप आणि पुढे त्याच षष्ठीला शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपला देह समर्पित करणार आहेत. असे 5 प्रकार एकत्र आल्यामुळं त्याला पंचपर्व श्रेणी म्हणतात. म्हणून पैठणला षष्ठीला हजारो करोडो लोक नाथांच्या जलसमाधीच्या प्रकरणाला येतात. लाखो वैष्णवांच्या दिंड्या येतात, पताकांचे भार असतात, गगनात भजन सगळीकडे विराजमान असतं, टाळ्या होतात, काला होतो आणि वैष्णव एकामेकाला आलिंगन देतात. जनार्दन स्वामी गेल्यानंतर नाथ महाराजांना हुरहुर वाटत होतं, करमत नव्हतं, त्यांचं मन अजिबात लागत नव्हतं. सातत्यानं आपल्या गुरुदेवांची आठवण ते करत असत. ध्यानी ध्याता गुरुराया, ब्रह्मभूत होय काया, जनार्दने माझे केले कसे हित, दाविला देहातीत देव मज, धन्य धन्य सद्गुरु राणा, दाखिविले ब्रह्मभुवना, संसार अजगर झोंबला विखार, धन्वंतरी थोर जनार्दन, जनार्दनाचा एका लढीवाळ तान्हा, पाजी प्रेम पान्हा जनार्दन. आपल्या गुरुबद्दल 5 प्रमाण त्यांनी लिहिले की आमच्या जीवनात सद्गुरू नसतील जगण्याला काही अर्थ शिल्लक राहत नाही. श्रोते हो, श्री गुरुचे नाममात्र तेचे आमचे वेदशास्त्र. म्हणजे गुरुने एखादं वाक्य सांगितलं की वेदासारखंच प्रमाणभूत ते मानावं, ते डावलू नये, तोडू नये, ओगळू नये, त्याचा अवलंब करावा, त्याचा जीवनात उपयोग करावा. गुरु म्हणाले ना चटईवर झोप झोप, गुरु म्हणाले झाडून काढ काढ, गुरु म्हणाले आज जेवण कर कर, अहो मला सोमवार आहे, गुरु म्हणाले जेव जेव. अमावस्या आहे, आज कसे देवाला अभिषेक करू, मी गुरु म्हणाले कर कर. वेद उपनिषदाच्या पुराव्यापेक्षा गुरुनं दाखवलेलं बोट सगळ्यात थोरलं असतं आणि ते सांगतील तोच धर्म पाळावा अशी भावना एकनाथ महाराज या ठिकाणी प्रतिपादन करतात. नाथांनी खूप ग्रंथ लिहिले, अनेक जगाचं कल्याण केलं. नाथांच्या जीवनातल्या अनेक कथा सांगता येण्यासारख्या आहेत. लक्षात धरा, नाथरायांना सर्व धर्मातले लोक प्रेम देत असत. क्षमा मागतो हे वाक्य बोलताना,
देह विक्रय करणाऱ्या स्त्रियासुद्धा नाथांना आपल्या घरी दूध पिण्यासाठी बोलवत असत. माझं वाक्य ऐका, आपण ज्यांच्याकडे जातो ते काय करतात, कशावर जगतात याचा विचार न करता बोलवलंय विनम्रतेनं जावं, त्यांना आशीर्वाद द्यावा आणि परत यावं. जामखेड नावाचं तालुका आहे नगर जिल्ह्यात. तिथे नृत्य करणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत, मनोरंजन करणाऱ्या त्या माता भगिनी, त्यांच्या वागण्यावरती डुंकून पाहू नका. त्यांनी असा एक नामसप्ताह केला की 61 संतांचं पूजन केलं आणि त्या प्रत्येकीच्या डोळ्यात पाणी होतं की आम्हाला आमच्या देहाचं मूल्य कळत नाही, पण संतांच्या कृपेने आम्हाला आज ते कळायला लागलं. लक्षात धरा तुम्ही. गळ्यात पवित्र तुळशी माळा घालून त्या भगवंताचं चिंतन करतात. म्हणून जातीनिहाय वर्गीकरण, कुठल्या कुळात जन्माला आले हे वर्गीकरण न करता त्याची सद्भावना, त्याचं प्रेम, अंतःकरणाचा ओलावा असेल तर त्याच्याकडे जायला हरकत नाही. त्याला जातीय पॅरामीटर न लावता शुद्ध अंतःकरण आणि पावित्रता असेल त्याच्याकडे जावं. हा नाथरायांचा परमसंतोष असणारा हा वागण्याचा प्रकार तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणण्यासाठी मी प्रयत्न केला आहे. नाथांचा प्रपंच उत्तम चालला, पण आता गावातल्या सगळ्याच लोकांना एखाद्या महाराजांचं मठ वाढल्यावर, आश्रम डेव्हलपमेंट झाल्यावर, पंक्ती व्हायला लागल्यावर, पेपरला बातम्या यायला लागल्यावर, पुरस्कार मिळायला लागल्यानंतर, कॅबिनेट मंत्री मठात यायला लागल्यानंतर, ज्यांनी जागा दान दिली त्या परिसरातल्या त्या लोकाला हे प्रकरण सहन होत नसतं, त्रास देत असतात. म्हणून मी सातत्याने म्हणतो तुम्हाला, क्षीरसागर 1 गुंठा असू द्या, पण आपल्या जवळचे पैसे खर्च करून ती जागा ॲक्वायर करायची. ज्यांनी दान दिलंय ती व्यक्ती गेल्यावर त्याचे नातवंड जागे होतात आणि ते पुन्हा हक्क सांगतात, आम्ही दिलेली आहे, आमची जागा आहे, आमचं येते. त्यामुळं स्वायत्तता आणि स्वातंत्र्य राहत नाही. कुटियात भजन करायचं की झोपायचं, संध्या करायची की वंदन करायचं, तर्पण करायचं की अर्पण करायचं, ज्याचा त्याचा मालक, ज्याचा तो स्वतंत्र त्या जागेचा असतो. नाथ महाराजांची प्रसिद्धी आणि नाथांचं अलौकिक नाव झाल्यावर गावात लोकाला पटेल ते गाव कसं. गावात मिटिंगा व्हायला लागल्या, ते ओटे आज पण आहेत आणि त्या ओट्यांचं नाव आहे चोर ओटे. आजही त्या ओट्यावर बसून निंदा लोक करत असत. पगडीच घालतो, धोतरच घालतो, बाराबंदीच बांधतो, चिपळ्या घेऊन कीर्तनात नाचतोच काय. परवा एका वेश्यानं दुधाला बोलवलं, तिथे पण जाऊन आले आणि ती गिरिजा त्यांची बायको खुशाल कपळा त्याच्या नावचं कुंकू लावून हरिकथेत कीर्तनात वाती ओळत बसती, आरतीची तयारी करती, पात्र उचलती. अरे काय यांना कळतोय का धर्म, अशी चर्चा पैठणात त्या काळात होऊ लागली. आणि मग काही सज्जनांनी मिळून नाथरायाला त्रास देण्याचं ठरवलं. एक यौवन होता मुसलमान. नाथ महाराज रोज गंगेला स्नानाला जात असत आणि स्नान करून आले की कपडा पिळायचा. 16 शब्दाचा अर्थ आहे त्या कपड्यासहित भिजायचं. नाही तर काही काय करतात, आंघोळ करतात, अंगावरचा पंचा, लंगोटी, लंगोट, चड्डी भिजवतात आणि वाळलेल्या टॉवेलनं अंग पुसतात. ते 16 शिल्लक राहत नाही, पुन्हा ओवळा होतो मनुष्य. म्हणून ओल्याच कपड्याने अंग पुसायचं आणि अंगावरचे सगळे कपडे ओले करायचे, हा 16चा प्रकार. नाथ महाराज समत्वही पाळत असत आणि धर्माचरणही पाळत असत. येताना चरवीत कळशीत पाणी आणायचं, कारण देवाची पूजा घरात, गुरुपाद्य पूजा, घरातल्या देवतांचा कुलधर्म कुलाचार त्यांना करायचा आहे. म्हणून नाथ महाराज पाणी घेऊन येत असत. येता येता एका मुसलमानाने पाहिलं, ऐकताय ना तुम्ही, आणि त्यांनी लक्षच ठेवलं. त्यांनी पान खायचं, पान, आणि नाथांच्या अंगावर पिचकारी मारायची, थुंकायची. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 108 वेळेला एकनाथ महाराजांच्या अंगावरती यवन थुंकला. याला प्रमाण आहे, यौवन अंगावरी थुंकला पण प्रसाद देऊनी मुक्त केला. नाथ महाराज रागवले नाहीत. गावातले लोक हसायला लागले, एवढा त्रास दिला तर याच्यावर काही परिणामच होत नाही. नाथ महाराज म्हणाले, काय परिणाम होणार आहे,
तुम्हा सगळ्या लोकांची माझ्यावर कृपा आहे. तुम्ही सूचना या यौवनाला दिली नसती आणि पान खाऊन माझ्या अंगावर 108 वेळेला थुंकला नसता तर गोदागंगेचं स्नान मला 108 वेळेला घडलं नसतं. हे तुमचे उपकार आहेत, लक्षात घ्या, उपकार आहेत. म्हणून आपल्याला कोणी जर रागवलं, शिवी घातली, तर समजावं आपल्या जीवनात आपल्याला तो अनुग्रह मिळालेला आहे. काय मिळालेला आहे? अनुग्रह. म्हणजे आपल्याला बदलण्याचा काळ आपल्याला देवाने उपलब्ध करून दिला आहे, हे आपण समजावं, लक्षात धरावं. तो यौवन समोर आला, ऐका ना, समोर यौवन आला आणि नाथांना हात जोडले. असाच वृंदावनात रशीद खान नावाचा एक भक्त होऊन गेला. तो पानाचा विडा भगवंतासाठी करायचा आणि पान खाल्ल्यावर ओठ लाल झाल्यावर लोकांना सांगायचा, लालानी पान खा लिया है. एकमय व्हावं लागतं. नाथ महाराज त्या यौवनाला काय बोलतात ऐका ना. म्याहजद में याने अल्लाह खड़ा और क्या जगह खाली पड़ा, चारों बखत है नमाजों के और क्या बखत है चोरों के, एका जनार्दनी बंदा जमीन आसमान भरे खुदा. गोपाल कृष्ण भगवान की. अरे यवना, मस्जिदीतच परमात्मा असतो असं नाही आणि मंदिरातच देव असतो असं नाही. परमात्मा सगळीकडे व्यापक आहे हे वाक्य ऐकलं आणि मग तो यौवन बदलला आणि नाथाला त्यांनी मुसलमान असताना सुद्धा नमस्कार केला. आजही पैठणात सप्तमीला मानापाना दिवशी घोडे, टाळ, पखावज, पताका, मानकरी येतात. त्यावेळेला सगळ्या परिवारातले लोक षष्टीच्या सप्तमीला सगळेजण येतात आणि आनंदाचा सोहळा पाहायला मिळतो. त्याच्यानंतर कुचर ओट्यावर बसणाऱ्या काही लोकांनी असं ठरवलं, एकनाथ महाराज शांत आहेत का शांतीचं पांघरून घेतलंय याची घटक चाचणी घेऊ म्हटले. एका गावातल्या तरुण पोराला 200 रुपये दिले आणि जा म्हणले स्वयंपाक करता करता गिरिजाबाई बसलेली असेल, उडी मारायची आणि तिच्या पाठीवर बसायचं. लक्षात आलं का तुमच्या? एक जण आलं आणि गिरिजाबाईला मागून असं पाठीवरती हात ठेवले. नाथ महाराज म्हणाले, अगं गिरिजे, त्याला भूक लागली लेकराला, 2 घास खाऊ घाल. जे कूट कारस्थान करण्यासाठी आलतं त्याला नाथाने लेकरू म्हटल्यामुळं त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते परत गेलं आणि ते 200 रुपये त्यांनी पुन्हा गावातल्या कुचर ओट्यात त्या लोकांना नेऊन दिले. बाबा हो, मला असे कर्म करायला लावू नका. नाथ महाराज शांतीचा सागर आहेत आणि गिरिजाबाई पण आई आहे. आता मला सांगा, आपल्या बायकोच्या पदराला जर हात लावला तर तुम्ही जीवन ठेवतान का हो कोणाला? ही नाथ महाराजांची किमया लक्षात धरा तुम्ही. नाथांचा गावोगावी बोलबाला वाढला, नाथांची कीर्तनं व्हायला लागली आणि मग श्राद्ध नावाचं प्रकरण आहे. श्राद्ध चालू होतं आणि श्राद्धा दिवशी नाथ महाराजांना निमंत्रण दिलं, यावर का. नाथ महाराज गृहस्थी होते, यतीने श्राद्धाला जायचं नाही, प्रापंचिकाला हरकत नाही. गेले नाथ महाराज श्राद्धा दिवशी. काही 16 ओळ्यात लागालागी झाली विवेक काका आणि श्राद्धाला आलेले सगळे ब्राह्मण निघून गेले. पात्र तसेच पडले. ज्या ब्राह्मणाकडे श्राद्ध होतं तिथे नाथ महाराज आले होते. तो लागला रडायला, माझ्या पूर्वजांची तृप्ती कशी होणार, ब्राह्मण कर्म टाकून निघून गेले, ब्रह्मार्पण असेल, पिंडप्रदान असेल, पण आता करायचं कसं. निदान चटश्राद्ध झालं असतं तरी परवडलं असतं, पण काहीच केलं नाही. आता काय करायचं. नाथ महाराज म्हणले, चिंता करू नका, घाबरू नका, कसली चिंता करू नका. नाथाने विना हातात घेतला, ऐका, भजन केलं, देवाला आळवलं आणि त्याचे पितर जेवण्यासाठी मृत्यू लोकात आणल्याची कथा पैठणात घडली. गोपाल कृष्ण भगवान.
बाप, आजा आणि पंजा, आई, आजी आणि पंजी, मातृत्रय आणि पितृत्रय, 6 जण खाली आणले आणि याला सांगितलं नुसता ताटाचं नैवेद्य दाखवू नकोस, प्रत्यक्षात त्यांच्या मुखात भरव. आता ब्राह्मणांना नाथांचा अधिकार कळला. आपण फक्त पाणी फिरून नैवेद्य दिलं असतं, हव्यकव्य आदी प्रकरण केलं असतं, सव्य अपसव्य केलं असतं, यापेक्षा आपण काय केलं असतं, नाथांनी पितरांनाच बोलवलं. आता मात्र पैठणातले विद्वान नाथाला जरा ओळखून वागायला लागले. आता नादी न लागलेलं बरं. नाथरायांचा प्रपंच चालूच होता. नाथरायांना भगवंताच्या कृपेनं मुलगा झाला. त्याचं नामकरण हरिपंडित करण्यात आलं. हरिपंडिताला उपनयनानंतर नाथ महाराज काशीला घेऊन गेले. वेदविद्यालयात तो पंडित झाला. म्हणजे क्रम, जटा, घन, माला, शिखा, ध्वज, वेदातलं जे ज्ञान आहे ते सगळं त्याचं झालं. नाथ महाराज मधून अजून भेटायला जात असत. आता हरी मोठा झाला म्हणून हरिपंडिताला काशीवरनं पैठणात आणलं. आणल्यानंतर नाथ महाराजांचा स्वभाव असा होता, एका मारवाडी समाजाच्या स्त्रीनं नाथ महाराजांना ब्राह्मण भोजनाचा संकल्प केला होता आणि जेवायला घालायचं ठरवलं होतं. हरी काशीहून आला, कडक सोळं, पंचपात्र हातात, उत्तरी वस्त्र टाकलेलं, त्रिपुंडगंध लावलेलं, रुद्राक्षांची माळ आणि नाथांचं वैष्णव जीवन, तुळशी, गुपीचंदन, बुक्का, अष्टगंध. नाथ महाराज गेले. हरी म्हणाला, मी त्यांच्याकडे जेवायला येणार नाही, मला चालणार नाही. अजून एक गोष्ट बोलतो मी, तुम्हाला माझं वाक्य आवडेल ना आवडेल शेवटी तुमची इच्छा आहे. पण आपल्या लोकांनी सुद्धा आता हे देशपांडे, कुलकर्णी, जोशी, उपाध्याय ठीक आहे, भानुसे, भदाणे जे नाव असतील ते ठीक आहे, पंडित वगैरे हे सगळं मान्य आहे. परंतु आता त्रिपाठी, त्रिविधी, द्विविधी, दुभे, चतुर्विधी, हरियाणा, पंजाब, यूपी, MP इथला कुणी ब्राह्मण असला तरी आपण एकामेकाला प्रेम द्यावं असं मला वैयक्तिक वाटतं. आता फार भेद करण्यात अर्थ नाही. एकामेकाला प्रेम द्यावं, एकामेकाकडे जावं. नाथ महाराजांनी सांगितलं, हरी अरे ब्राह्मणाचं जोडपं पाठवलं आहे, स्वयंपाक सवळ्याचा केला आहे, पाणी ते काढणार आहेत, तिथे लागालागी नाही आहे, फक्त त्यांच्या वाड्यात जाऊन जेवायचं आहे. माझं ऐक तू, माझं थोडं प्रवचन होईन भागवतावरती, लगेच ताटं. हरी म्हणाले, हां सोळवळ असेल तर मी येतो, परंतु लागालागी चपढब असेल तर मला बोलवू नका. नाथ महाराज म्हणले, अरे मला काही धर्म कळत नाही का, चल माझ्याबरोबर. गेले जेवण्यासाठी. मिष्टान्न जेवण झालं, पुरणपोळी झाली, पानाचे विडे, बास, देवाला नैवेद्य, दान दक्षिणा, कपडाला चंदन आणि शेवटी पात्र उचलायचे. ऐकताय ना, पात्र काढताना त्या मारवाड्याच्या स्त्रीने एकच इच्छा तयार केली, स्वयंपाक झालाय, जेवणे झालेत, आता पात्र तरी मला काढू द्या निदान. हरी म्हणाला, पात्र काढण्यास काही हरकत नाही. आता ऐकताय ना, सगळ्यांचे पात्र काढले आणि हरीच्या डोळ्यासमोर घटना अशी घडली. हरी म्हणाला, माझ्या बाबांचं माझं पात्र मीच काढीन. त्याचं पात्र काढलं आणि बाजूला ठेवलं आणि वडिलांचं पात्र काढलं तर एका पात्रावळी खाली 1000 पात्र निघाले. किती? तुम्ही जागेत का? किती? 1000 पात्र निघाले. 1000 पात्र. हरीला आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं, हा प्रकार काय? नाथ महाराज म्हणाले, ती मारवाडी कुळातली आहे, पण संपत्ती नाही तिच्याकडं. ब्राह्मण 1000 कुठून मिळाले असते? तिची इच्छा होती, नाथ जेवले की 1000 ब्राह्मण आले, म्हणून भगवंताची कृपा आहे. 1000 जण जीवन गेले. हरी तुला कळलं का आता हे? हरी म्हणला, आपलं वेदाध्ययन, न्यायन, मीमांसान, तर्कन, अभ्यासन, आपल्या वडिलाचा अधिकार आपल्याला कळत नाही. प्रत्येक संसारात असंच आहे, वडिलाचा अधिकार मुलाला कळत नाही आणि आईचा अधिकार कळत नाही. याकरता ते संत चरित्र, देवांचे चरित्र, प्रवचन, सत्संग, कथा, कीर्तन ऐकावे लागतात. ऐकणाऱ्या 100-500 लोकातले 2 जरी बदलले ना तरी प्रवचन मालेचं सौभाग्य उदयाला आलं असं मानायला काही हरकत नाही. लक्षात ठेवा.
नाथांना अधिकार कळला, हरिपंडिताचा विवाह झाला. आणि मग कुणीतरी चर्चा केली की नाथांनी संस्कृतचं मराठीत ग्रंथ लिखाण केलं आहे, म्हणून काशीतून त्यांना निरोप आला. तुकोबारायांची गाथा जशी पाण्यात टाकण्यात आली तसाच प्रकार नाथरायांच्या बाबतीत झाला होता. परंतु गोदा गंगेनं आणि तिथल्या जलाशयानं ग्रंथ वर घेतला. त्या भागवत ग्रंथाची मिरवणूक हत्तीच्या अंबारीत काशीला झाली आणि पंडितांनी सांगितलं, हरी तुझ्या वेद अध्ययनापेक्षाही तुझे वडील सर्वश्रेष्ठ विद्वान आहेत, हा आमचा निरोप, हे आमचं सर्टिफिकेट, हा आमचा हा आमची मोहर, हे आमचं प्रमाणपत्र. आता आपल्या वडिलाचा अधिकार कळला. आता एक चिंतन सांगतो. नाथांची मुलगी होती गोदावरी, तिचं नाव गंगा पण होतं. ती कर्नाटक राज्यात दिली होती. बिदर, भालकी हा जो पट्टा आहे, मैलार, आदी मैलार, पेंबरी, त्या पट्ट्यात. विवेक काका माझं मूळ घराणं आहे ना, ते आदी मैलारचे कर्नाटक राज्यातलं. आता इतिहास आला तो सांगतो, मी आजची कथा आटोपतो इथे. हां श्रोते हो, भक्तराम मल्हारी भट्ट होते. वाक्य ऐका, भक्तराम मल्हारी भट्ट ते लक्ष्मण भट्टांचे पुत्र. शहाजीराजांच्या काळात तंजावरला ते योद्धे होते. ब्राह्मण शरीर पण योद्धे होते. बाजीप्रभू देशपांड्यांच्या सारखे, बास एवढंच. तानाजी मालुसऱ्यांच्या सारखे योद्धे होते. म्हणून त्यांना तंजावरला पाठवलं आणि त्यांना तिथे इस्टेट प्रॉपर्टी केली. तिथं त्यांचं मन लागलं नाही. त्यांना मल्हारी नावाचा मुलगा झाला. त्या मल्हारीनं गणपतीवरती 56 कटाव लिहिले. किती? कटाव काव्यातला एक प्रकार आहे कटाव. कटाव म्हणजे कसा असतो सांगतो तुम्हाला मी. वर पागोटी खाली सोवळी अशी उडाली, गडबड मोठी ज्ञानेशाला पाण्यासाठी झाली दाटी, गोदे काठी. या प्रकरणाला कटाव म्हणावं लागतं. असे 56 कटाव लिहिले आणि गणपतीवरती लिहिले. याला पुरावा सांगतो, अमरेंद्र गाडगिळांनी लिहिला गणेश कोश. आणि त्या मल्हारी भट्टाला 3 मुलं झाले विवेक काका. थोरला आबाजी, त्याचं नाव दंडी संन्यासात अच्युत आश्रम स्वामी. 2 क्रमांकाचा माधव, त्या माधवाला वेदाध्ययन पूर्ण झालेलं होतं, मंत्रकंठस्थ होते. पण त्याच्या डोळ्यात पाणी यायचं की ज्ञानेश्वर महाराजांच्या 65चा आणि अमृत अनुभवाचा अर्थ मला कळावा. एक वाक्य ऐका, वेदाध्ययन करीसी तरी वैदिकच होसी, परी वैष्णव न होसी आरे जना. नामा म्हणे नाव केशवाचे घिसी, तरीच वैष्णव होसी आरे जना. हे नामदेवरायांचा अभंग वाचण्यात गेला आणि मग त्या विरक्त माधवानं भगवत चिंतन करायला सुरुवात केली. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचे अर्थ कळेनात. अक्काने केळो चिकोणो मातू, काय अर्थ लावायचा? नाथांच्या घरची उलटीचं खूण, पाण्याला कैशी लागली तहान, काय अर्थ लावायचा? काय अर्थ लावायचा? पती जन्मला माझे उदरी आणि मी झाले तयाची नोवरी, काय अर्थ लावायचा? नाथ महाराजांच्याकडे आमचा माधव गेला आणि त्या माधवानी बिदरला जाऊन नाथांच्या मुलीकडं जावयाकडं मुक्काम ठोकला आणि नाथांचं दर्शन घेतलं. नाथ महाराज म्हणले कुठून आला? म्हणे मी बिदर जिल्ह्यातल्या मैलारचा शाळी गावातला हरितस गोत्री ब्राह्मण आहे, आमचं आडनाव शाळीग्राम आहे. अशी कथा आहे. आता नाही आमच्याकडं, पण आमच्या पूर्वजांच्याकडं म्हणे 1.25 लाख शाळीग्राम होते जणू. आता 24च माझ्या पूजेत आहेत नित्य, पण त्या काळात 1.25 लाख होते म्हणे, म्हणून त्यांचं आडनाव शाळीग्राम. त्याचं नाव माधव. नाथांना आलिंगन दिलं आणि मला अर्थ कळावेत असं म्हणाला. नाथ म्हणाले, अरे तुला कळतंय सगळं, माझ्याजवळ ये. नाथाने आलिंगन दिलं आणि डोक्यावरून हात फिरवला. त्या माधवाला अवघड मंत्रांचे
आणि कठीण अभंगाचे अर्थ क्षणार्धात कळायला लागले आणि नाथ नाथ म्हणून तो नाचायला लागला. ऐका ना, त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी ठरवलं आता आपल्या लक्ष्मण भट्ट नावाच्या वडिलाकडे जायचं नाही, आईकडे जायचं नाही, प्रपंचाकडे डुंकून पाहायचं नाही. त्यांनी विरक्त राहण्याचा निर्णय घेतला, लग्न केलं नाही, नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळलं आणि पुढे तो परमहंस संन्यासी झाला. नाथ महाराज बिदरवरनं पंढरपूरला गेले. तो पंढरपूरला गेला, पंढरपूरहून पैठणला आले. तो पंढरपूर ते पैठण आला, पण लोटांगण घालत घालत आला. ऐकताय ना, लोटांगण घालत घालत आला. लोटांगण घातल्यामुळे त्याला दंडवत स्वामी नाव पडलं. काय नाव पडलं? हे माझ्या तोंडातून ऐकू नका, तुमच्या मोठ्या मोबाईलला, नेटला, गुगलला विचारा, ते निघेल चरित्र. त्याचं नाव परमहंस दंडवत स्वामी ठरलं. त्याच्या अंगाचे कातडे गेले, रक्ताने अंग माखलं. पैठणातले ब्राह्मण आणि पैठणातले श्रीमंत हसायला लागले. नाथा, तुझ्या प्रपंचाचं वाटोळं तर तू केलंच, परंतु आता हा कर्नाटक राज्यातला ब्राह्मण आहे, त्याच्या अंगाचे कातडे काढलेस. नाथ महाराज म्हणाले, माझा शिष्य आहे तो, माझ्या मागे आलाय, हा तर कोणाच्याही पाया पडतो म्हणाले. ते म्हणले, हो कोणाच्याही पाया पडतो. मग ब्राह्मणांनी एक आयडिया केली. पैठणात वाळवंटात ते गाढव मरून पडलेलं होतं, गाढव मरून पडलेलं होतं. ते गावातले ब्राह्मण जमले, नाथा तुझा शिष्य कोणाच्या पाया पडतो ते एक काम कर, त्याला म्हणावं मेलीला गाढवाच्या पाया पड. दंडवत स्वामीने नमस्कार केला आणि पुढचं वाक्य ऐका. मेलीला गाढव उभा राहिला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो, नाथांच्या गोष्ट कानावर आली. नाथांनी पाहिलं आणि नाथराय म्हणाले, बाबा तू आता जिवंत न राहणं चांगलंय, तू आता जिवंत न राहणं चांगलंय. का? अरे अशा ईश्वराच्या विरोधातल्या क्रिया आपण करायच्या नाहीत. मृत्यू ईश्वराने ठरवलेला आहे आणि त्या नैसर्गिक प्रकरणात अनैसर्गिकपण, कृत्रिमपण आपण करायचं नाही. ईश्वर सत्तेला बाधा आणायची नाही. आपण देवानी मृत केलेल्या व्यक्तीला जिवंत करणं हा ईश्वर विरोधी कायदा आहे असं मला कळतं. तू माझा शिष्य आहे ना? हो नाथा, मी तुमचा शिष्य आहे. मग तात्काळ आत्ता ध्यानमुद्रा कर, पद्मासन घाल, प्राणायाम कर आणि गोदावरीच्या काठावर समाधी घे. शब्द पडताच भानुकुळाच्या नाथ कृपे सपात्र, करोणी दंडवत झाले वरिष्ठ, होताच गुरु आज्ञा समाधी घी, केशव करी प्रणाम तयाच्याच पायी, दंडवत स्वामी महाराज की. नाथांनी सांगितल्याबरोबर कामठी बोलवले आणि गोदावरीच्या तीरावरती समाधीला लागणारा खड्डा तयार करून दंडवत स्वामीनं त्या पवित्र मातीत समाधी घेतली. आजही पैठणकर लोक मी त्यांच्या घराण्यातला असल्यामुळे सप्तमीला मानाच्या अक्षदा देतात आणि पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी 4 दिवस उत्सवात मी पैठणला जाऊन राहतो. का? ज्यांनी ग्रंथ लिहिला ते केशव दंडवत स्वामींचे भाऊ आणि दंडवत स्वामी हे लक्ष्मण भट्टांचे पुत्र, गोत्र यांचा हरितस, आडनाव शाळीग्राम. दंडवत स्वामीची कथा झाली. समाधी घ्यायला का लावली? कारण अरे जवळच मुसलमानांची सत्ता आहे, देवगिरी किल्ला आहे, त्याचं नाव दौलताबाद. आणि तिथं सैन्यात जर मुसलमानाचे लोक मेले तर ते सत्ताधीश तुला बांधून घेऊन जातील तुला आणि तुला नमस्कार करायला लावतील. आणि ते जर पुन्हा जिवंत झाले तर महाराष्ट्रात वागणं जड जाईल. त्यामुळे तू नाही राहिलेलं बरं. आता नाथांनी दंडवत स्वामीला समाधी घ्यायला लावल्यामुळे पैठणच्या ब्राह्मणांनी पुन्हा विरोधात एक कट रचला. तुला काय अधिकार आहे? एखाद्या ब्राह्मणाला जिवंत समाधी घ्यायला लावलीस, ब्रह्महत्येचं पातक लागलंय तुला. नाथ महाराजावरती आरोप झाला. नाथ महाराज म्हणाले, तुम्ही आज्ञा द्या, तुम्ही म्हणाल तसं मी वागायला तयार आहे. काही नाही म्हणले. गाडेश्वराजवळ एक नंदी आहे दगडाचा, पाषाणाचा, त्याला तू चारा खाऊ घालायचा.
ऐका, गवताची पिंडी आणली आणि एकनाथ महाराजांनी त्या नंदीच्या तोंडासमोर धरली आणि ते नंदीला म्हणाले, नंदिकेश्वरा, हे वृषभध्वजा, हे महादेवाच्या वाहना, माझी इज्जत राहू न राहू, पण देवाची वेदाची इच्छा आणि इज्जत तुला ठेवायची असली तर ब्राह्मणांच्या शब्दाला आदर करून ही पिंडी तुम्ही खावी. तर नाथ महाराजांच्या हातातून नंदीनं पाषाणाच्या जिव्हा बाहेर काढून गवताची पिंडी खाल्ली. तो नंदी आजही गोदावरीच्या पात्रात आहे. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज की जय. अनेक प्रकारच्या कथा तुम्हाला सांगता येतील, पण सगळ्याच कथा आजची आज करणं कठीण असतं. किती वाजलेत एकदा पाहतो. आपला वेळ समाप्त झाला आहे. उद्या आपण नाथांचं समाधी प्रकरण सांगून आपल्या सत्संग महोत्सवाचा समारोप करणार आहेत. तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि शेवटी जाता जाता दिगंबराचं स्मरण करायचे सगळ्यांनी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु श्री दिगंबर गणेश महाराज की. महाराजांचं गेले 4 दिवस बाबांकडे ठेवण्यात जरा उभे काय राहतात. गेले संत सद्गुरू एकनाथ महाराजांचं चरित्र ऐकतो आहे आणि आता त्याची उच्च अशी घटिका जवळच येते आहे. मंत्रमुग्ध करणारं असं हे आपण बाबांच्या या प्रगट दिनानिमित्त असलेल्या या कार्यामध्ये ऐकतो आहे. महाराजांच्या कार्याला आम्ही पाहिले आहेत की हजारोनी भक्त असतात आणि आपण खूप त्या मानाने इथे उपस्थिती कमी असतानाही महाराजांनी आपला शब्द ठेवून या ठिकाणी कार्य केलेलं आहे. मी त्यांचे कधी कायम ऋणातच आहे, तो विषयच नाही. तर उद्याचा कार्यक्रम आपला असा राहणार आहे की उद्या प्रवचनाचा शेवटचा दिवस आहे. महाराजांचं पूजन होईल आणि त्यानंतर बाबांच्या माहितीचा शिलालेख आपण दीपस्तंभाच्या याच्यावर लावलेला आहे. त्याचं विमोचन परमपूज्य अमृताश्रम स्वामी महाराज आणि माधवगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. हा उद्या कार्यक्रम संपल्यानंतर कोणीही लगेच घरी जायचं नाही आहे. तेव्हा कार्यक्रमा विमोचन त्या दगडाचं शिलेचं विमोचन झाल्यानंतरच आपण हा कार्यक्रम संपणार आहोत. परवाच्या दिवशी 12 तारखेला आपली शोभायात्रा आहे. शोभायात्राचा कार्यक्रम आपला नित्यनेमाप्रमाणे असणार आहे आणि संध्याकाळी आरतीनंतर महाप्रसाद 7:30च्या आरतीनंतर महाप्रसाद असणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंगलमूर्ती मोरया. महाराजांच्या दर्शनासाठी ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं. म्हणजे उतरल्यानंतर मात्र नमस्कारासाठी कोणीही पुढे यायचं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. एकदा महाराज खाली उतरले